लार्जली आता आपल्याला नोट्स मेकिंग या आस्पेक्टवरती थोडं डिटेल बोलायचं आहे. पहिल्यांदा तर की नोट्स बनवायला पाहिजेत का, त्याचा वाय समजला पाहिजे. आणि ओव्हरऑल UPSC प्रिपरेशनमध्ये प्रत्येक गोष्टीचा तो वाय का हे कळलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ही बॅच करायची आहे, हा कोर्स करायचा आहे, हे पुस्तक वाचायचं आहे, हा न्यूजपेपर वाचायचा आहे, तो का कळला ना तर त्याची युटिलिटी समजते आणि ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये फायदा होतो. बऱ्याच वेळेला त्या वायवरती आपल्याला विचार झालेला नसतो. म्हणजे दिल्लीला प्रिपरेशनला जायचं आहे, वाय तो पण नसतो माहिती, किंवा इवन पुण्याला प्रिपरेशनसाठी यायचं आहे कशासाठी हे जोपर्यंत कळत नाही त्याच्यासोबत आपण म्हणजे ते असं नाही की डेफिनेट आन्सर मिळतं प्रत्येक गोष्टीचं, पण ॲटलिस्ट ती प्रोसेस स्टार्ट होते अंडरस्टँड करण्यासाठी हे सगळं कशासाठी करायचं आहे. तर मग तुम्ही असं म्हणाल ॲब्सोल्यूट नेसेसिटी आहे का नोट्स बनवणं, तर बघा ॲब्सोल्यूट नेसेसिटी किंवा ॲब्सोल्यूट अशा गोष्टीच नाही ते एक्झाम प्रिपरेशनमध्ये, कारण इतके मल्टिपल वेज आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचे की हेच करायला पाहिजे किंवा हेच असं काही नसतं. म्हणजे मगाशी सर जे बोलले त्याच्याशी मी 1-2 पॉईंट मी जे सांगेन त्यात कॉन्ट्रडिक्शन असू शकतं, पण त्या कंटेक्स्टमध्ये माझ्या व्यक्तिमत्वाला काय मॅच होईल हे स्वतःच्या लेवलला ठरवायला पाहिजे. काही टॉपर तुम्हाला असे भेटतील की जे म्हणतील की मी काहीच नोट्स प्रिपेअर केल्या नव्हत्या, जसे की शुभम कुमार आहे बघा, त्याच्या फार अशा GSच्या किंवा बेसिकली ऑप्शनलच्या पण नोट्स नाही आहेत. त्यांनी मटेरियल वाचलेलं आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग करून लिहिलेलं आहे. मग असं तुम्ही विचारलात की नोट्स पाहिजेच का, तर तसं काही नाही की नोट्स पाहिजेच, बट या एक्झामच्या कंटेक्स्टमध्ये काही असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे नोट्स महत्त्वाची होते. आता मी जे म्हटलं की शुभम कुमार म्हणतो की मी काही फार नोट्स काढल्या नव्हत्या, त्याच्या उत्तराकडे आपण नंतर येऊ की काय वर्क होते मग त्यांच्या कंटेक्स्टमध्ये. सो पहिल्यांदा तर लक्षात घ्या, या ओव्हरऑल एक्झामची एक सगळ्यात जास्त महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे, ते म्हणजे माझ्याकडे असलेलं कंटेंट किंवा माझा अभ्यास हा ऑर्गनाइज्ड असायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा मी मुलांना भेटतो आणि विचारतो की हे टॉपिक झालेलं आहे का, हे वाचून झालेलं आहे का, तर मोस्ट ऑफ द टॉपिक झालेले असतात ना, पण तो सगळा अभ्यास पसरट असतो. हे झालंय, ते झालंय, ते झालंय, पण दाखवायचं म्हटलं की SHG वरची ही नोट्स दाखव, तर ती नसते. गेल्या वर्षीचा प्रिलिमचा क्वेश्चन आठवा, SHG वरती त्यांनी विचारलं होतं की SHG इनिशिएटिव्ह वॉज स्टार्टेड बाय SBI, असं बेसिकली ते स्टेटमेंट होतं. माझी SHG वरती नोट्स तयार असेल ना मेनसाठी 150 शब्दांसाठी, 250 शब्दांसाठी, तर त्या प्रश्नाचं उत्तर इझिली मी देऊ शकलो असतो. म्हणजे मेन्सच्या नोट्सचं लिंकेजेस अल्टिमेटली प्रिलिमच्या आन्सरची सुद्धा आहे, याच्यावरती पण आपल्याला बोलायचं आहे. सो काय पाहिजे मला प्रिपरेशनमध्ये, हे ऑर्गनाइज कंटेंट पाहिजे. याच्याशिवाय त्या लिमिटमध्ये, त्या 3 तासामध्ये 2 तासामध्ये रिप्रोडक्शन करणं एक्झाम हॉलमध्ये पॉसिबल होत नाही. तुम्ही म्हणाल की मी हे वाचलेलं, आता तुम्ही म्हणाल मग शुभम कुमारने तर केलं ना विदाऊट हे करता, तर लक्षात घ्या तशा काही ॲनालिटिकल स्किल, तशा काही स्किल रायटिंगच्या असेल, किंवा काही लोकांना असं की 1-2 शब्द द्या, मी त्याच्यावरती पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात एसे पण लिहू शकतो. काही लोकांना ते कंप्लीट पिक्चरच लागतं तर ते लिहू शकतात. सो मी कुठल्या स्टेजला आहे की माझ्याकडे त्या आधी स्किल डेव्हलप झालेल्या आहेत का, की मला 1-2 पॉईंट द्या त्याच्यावरती मी लिहिता येतो. त्यामुळे त्या आन्सर रायटिंग स्किलच्या कंटेक्स्टमध्ये स्वतःच्या लेवलला विचार करायला पाहिजे, मी कुठे स्टँड करतो. सो त्याच्या कंटेक्स्टमध्ये किंवा माझं त्याच्याविषयीचं असेसमेंट आहे की ही इज गुड मॅनिप्युलेटर. त्याला तुम्ही छोटं कंटेंट द्या, तो तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करेल आणि ते आपल्याला असं वाटतं की अरे हे काहीतरी ब्रिलियंट वाचूनच वेगळं आलेलं आहे. सो समजा तशी माझी स्किल ॲक्वायर झालेली असेल तर हा मुद्दा नसेल की नोट्स कशा बनवायला पाहिजे, पण मोस्ट ऑफ द टाईम आपण म्हणू की तशा प्रकारच्या स्किल आपल्या एज्युकेशन प्रोसेसमध्ये तितक्या डेव्हलप झालेले नसतात आणि त्या डेव्हलप करण्यासाठी सुद्धा मला नोट्स महत्त्वाचे आहेत. सो पहिल्यांदा तर ऑर्गनाइज कंटेंट असायला पाहिजे, ही पहिली रिक्वायरमेंट आहे या पूर्ण ओव्हरऑल प्रोसेसची. देन सेकंड, मी काही दिवसापूर्वी टेलिग्राम चॅनलला पण टाकलं होतं बघा, अभ्यास करणं म्हणजे नक्की काय असतं. ज्या विषयाचा माझा अभ्यास झालाय तो विषय किंवा तो टॉपिक पूर्ण इंटरनलाइज झाला असायला पाहिजे, मला झिरपायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो UPSC मध्ये मला एका टॉपिकचे लिंकेजेस दुसऱ्या टॉपिकशी लावणं अभिप्रेत असतं, किंवा एका टॉपिकवरती मल्टी डायमेन्शनल पॉईंट जनरेट करणं अभिप्रेत असतं. आत्ताच तुम्ही काही मल्टी डायमेन्शनलच्या कंटेक्स्टमध्ये बोलला, बरोबर. सो हे कधी होतं,
जेव्हा तो टॉपिक तुमच्यामध्ये पूर्णपणे इंटरनलाइज झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ मी आता तो कुठेही वापरू शकतो. मी म्हटलं ना ही इज गुड मॅन्युप्युलेटर, कारण तो टॉपिक चांगला हे करतोय, इंटरनलाइज करून घेतोय. हे इंटरनलाइज करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस नोट्सनी इफेक्टिव्ह होते. जेव्हा मी टॉपिक वाचतो, समजतो आणि नंतर तो माझ्या शब्दांमध्ये किंवा माझ्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती प्रोसेस इफेक्टिव्ह होते. आणि नंतर जे बर्डन आहे ना, की रिव्हिजन नाही झाली, लक्षात नाही आलं, ते बर्डन कमी होतं. येतंय लक्षात? म्हणजे जर समजा तुम्ही असं मला विचारलं की काही अशा स्टेजेस आहेत का ज्यांनी मी असं ठरवू शकतो की इंटरव्ह्यूपर्यंत तरी पोहोचेन, मी म्हणेन प्रत्येक टॉपिकच्या चांगल्या नोट्स तयार करा, तुम्हाला डेफिनेटली इंटरव्ह्यूचा कॉल येईल. प्रत्येक टॉपिकचा असं म्हणतोय मी, बरोबर, डेफिनेटली इंटरव्ह्यूचा कॉल येईल जर त्या नोट्स तुम्ही चांगल्या प्रिपेअर केलेला असेल तर. मृदुल शिवरे म्हणून एक टॉपर आहे बघा, 260च्या आसपास काहीतरी त्याची रँक आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी मेन्स दिलेली आहे त्यावेळेला तो कोविड पॉझिटिव्ह होता. आणि कोविडच्या वेळेला जे कोविड पॉझिटिव्ह होते ते मेन्सच्या वेळेला त्यांना वेगळ्या हॉलमध्ये वगैरे बसवलं जायचं, होम मीटिंग वगैरे सारखं पण होत होतं. त्याला ॲक्च्युली सिव्हिअरली तो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये होता, सिम्पटम्स खूप जास्त सिव्हिअर होते. त्याच्यामुळे त्याचे काही उत्तर लिहिणं पण राहिलं. आता आपण हे ऐकलं असेल की UPSCमध्ये एक प्रश्न सुटला की तुमचे चान्सेस रिड्यूस होतात असं म्हटलं जातं. तुमचा पेपरमधला काही भाग राहिला तरी तुम्ही काय होता, कॉम्पिटिशनमधून आउट होता. त्याच्या नोट्स असल्या सॉलिड आहेत ना, किंवा आपण म्हणू क्वालिटेटिव्ह आहेत ना, त्यांनी जे लिहिलंय ना त्याच्यात पण स्प्लेंडेड मार्क्स मिळाले त्याला, एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे मी म्हणेन की समजा त्याचं एक 10-20 मार्काचं राहिले, पण ते कव्हर त्याने बाकीच्या आन्सरमधून केले, कारण कंटेंटवरती चांगला ॲब्सोल्यूट कंट्रोल आहे. एकदा बघा त्याच्या नोट्स की कीवर्ड्स कसे वापरलेले आहेत, डेटा कसा वापरलेला आहे. जस्ट कीवर्डची लिस्ट बनवली तरी आपल्या नोट्स कमी पडतील असं वाटतं. सो चांगल्या नोट्सचा डेफिनेटली फायदा होतो. सो ती प्रोसेस जी आहे ना, की माझ्यामध्ये ती झिरपायला पाहिजे माझं कंटेंट, याच्यासाठी नोट्स बनवण्याची प्रक्रिया चांगली केली पाहिजे. आता दुसरा एक व्ह्यू असतो म्हणजे नोट्स बनवताना, की मला ना टॉपरच्या नोट्स खूप सुंदर वाटतात, किंवा याच्यापेक्षा आणखी काय करणार असं मला वाटतं, बरोबर ना. म्हणजे बऱ्याचदा खास करून ऑप्शनलच्या बाबतीत येतात लोक की अरे त्याच्या टॉपरच्या नोट्स इतक्या चांगल्या आहेत ना, आता मी काय करू, अजून मी पाठ करतो ना. पण ही प्रोसेसिंग होतीये का त्या नोट्सवरती तुमची? जेव्हा तुम्ही स्वतः करणार असाल, कदाचित 1-2 कंटेंट माझ्याकडे कमी पडेल, पण ती प्रोसेसिंग चांगली झालेली असेल. एकदा ती प्रोसेसिंग झाली की तुमच्याकडे जे कंटेंट आहे त्याची युटिलिटी वाढते. कॉपी पेस्ट करायचं असेल तर नेटवरती बरंच मटेरियल अवेलेबल आहे ना. मटेरियलचा कंटेंटचा इश्यू नाही आहे, ते तुम्ही इंटरनलाइज केलेलं आहे का हा इश्यू आहे. आणि हाच प्रिलिममधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. प्रिलिममध्ये मी त्या मार्जिनच्या अलीकडे का अडकतोय, तर मला असं वाटतं मेजरली की ते काही प्रश्न एक्स्ट्रा बरोबर माझे येत नाही आहेत, कारण मी ते प्रॉपरली इंटरनलाइज केलेलं नाही. दुसरं, टॉपर्स आहेत कारण त्यांच्या स्वतःच्या नोट्स आहेत. हे साधं प्रिन्सिपल स्वतःकडे लक्षात ठेवा. माझ्या नोट्स ह्या टॉपरच्या नोट्स व्हायला पाहिजेत असं ते ॲम्बिशन असायला पाहिजे. आपला मिश्र आहे बघा, तिने त्या दिल्लीच्या बाजारमधून ती जाऊन स्वतःचे व्हिडिओ बनवले होते की माझ्या नोट्स विकल्या जात आहेत. तर असं ठरवा ना की वेदांत झेरॉक्समध्ये जाऊन माझ्या नोट्स काही दिवसांनी वेदांतवाला विकेल. असे ॲस्पिरेशन ठेवा ना, का वेदांतमधूनच आपण प्रत्येक वेळेला नोट्स आणायच्या दुसऱ्या टॉपरच्या. या पुढच्या तारखेला साधारण रिझल्टची तारीख माहीत असते की माझ्या नोट्स इथपर्यंत पोहोचलेल्या असतील, असं ॲस्पिरेशन ठेवायला काय हरकत आहे. सो एक सूत्र नक्की लक्षात ठेवा, टॉपर आहेत कारण टॉपरच्या नोट्स आहेत. येतं लक्षात. तिसरी गोष्ट नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये होते ते म्हणजे रिव्हिजन इझियर होते. मला जी गोष्ट करायची म्हणजे समजा तुम्ही मेन्स नंतर लगेच कोणाला मिळत, आता ह्या वर्षी 20 सप्टेंबरला मेन्स स्टार्ट होते बघा, 29 सप्टेंबरला संपते. तुमच्या ओळखीचं कोणी असेल ना त्यांना जस्ट विचारा की मेन्सची मेजर रिक्वायरमेंट काय, ते म्हणतील रिव्हिजन आणि तुमच्या कंटेंटवरचा कंट्रोल. पण तो येण्यासाठी माझ्याकडे आधी डेफिनेट कंटेंट असायला पाहिजे ना, की माझं एवढं कंटेंट आहे हे टॉपिक रिलेटेड. त्याची रिव्हिजन कधी करेन मी, जेव्हा माझ्याकडे ते नोट्स असतील तर. येतं लक्षात. म्हणजे मी एसेच्या बॅचला पण सांगतो बघा, जर कालिदासला UPSCचा एसे लिहायला सांगितलं असतं त्याला कमी मार्क्स आले असते, कारण 3 तासामध्ये एसे लिहायचं आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे काही गोष्टी आधीच तयार असायला पाहिजेत. त्या निबंधाच्या पुस्तकाचं ना आता मी पुन्हा वाचत होतो असं म्हटलं किती मॅकॅनिकल लिहिले मी ज्यावेळेला त्याची प्रूफ रिडिंग वगैरे करत होतो. पण एक्झामची रिक्वायरमेंटच अशी आहे
की ते इनह्युमन आहे ना, 3 तासामध्ये क्वालिटी जनरेट करायची विथ क्वांटिटी. GS मध्ये मला 20 प्रश्न लिहायचे, आधीच माझ्या डोक्यामध्ये काही सेट पॅटर्न नसतील, आधीच मी त्याच्यावरती काही विचार केलेला नसेल की या टॉपिकवरती इंट्रोडक्शन कशा प्रकारचे असायला पाहिजेत, कन्क्लुजन कशा प्रकारचे असायला पाहिजेत, तर ते वर्क नाही होणार आहे, पेपर कम्प्लीटच होणार नाही. आणि तो पेपर जर मला कंप्लीट करायचा आहे तर इफेक्टिव्ह रिव्हिजन लागेल आणि ते रिव्हिजन माझ्या नोट्स थ्रू व्हायला पाहिजे. येतंय लक्षात? आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नोट्स मेकिंग बद्दल बोलताय आणि हा मेजर प्रॉब्लेम होतो, तेव्हा तुम्हाला प्रिलिमच्या नोट्स नाही बनवायचे. नोट्स या एक्सक्लुझिव्हली मेन्स पर्स्पेक्टिव्ह डोक्यात घेऊनच बनवल्या पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल, आणि तुमची आतापर्यंत जर तुम्ही बनवले असतील तर ती एनर्जी आठवा किती घालवलेली आपण प्रिलिमच्या लक्ष्मीकांतच्या नोट्स बनवण्यासाठी किंवा या नोट्स बनवण्यासाठी. नोट्स ह्या मेन्सच्या बनवल्या पाहिजेत. मी प्रत्येक वेळेला सांगतो, प्रिलिमचे एक तुमचे 4 ते 5 प्रश्न बरोबर येतील जर मेन्सच्या नोट्स तयार असतील तर. मग प्रिलिमच्या नोट्स बनवायचे नाहीत का, तर लक्षात घ्या, प्रिलिमला तुम्ही सोर्सला पुन्हा पुन्हा रिपीटेड व्हिजिट करणार आहात. माझं लक्ष्मीकांत जर पुस्तक असेल तर ते पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे. माझी जी NCERT आहे ते मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे. तर सोर्सला ज्या रिव्हिजिट करणार, बघा इंटरनल सिक्युरिटीची नोट्स का काढायची, कारण इंटरनल सिक्युरिटीचं पुस्तक मी वाचत बसणार नाही पुन्हा. जर तुमच्या सोर्सला तुम्ही रिपीटेडली व्हिजिट करणार असाल तर त्या सोर्सची फार कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स काढायची गरज नाही. पण समजा मी प्रिलिम करत असताना असं लक्षात आलं की अरे 5 वेळा वाचलं, 6 वेळा वाचलं, 7 वेळा वाचलं, 8 वेळा वाचलं, तरी ना ते कॉन्स्टिट्यूशन मेकिंगच्या चॅप्टरमधले मला काही फॅक्ट लक्षातच राहत नाहीत. त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मध्ये काय काय हे मला दरवेळेला विसरायला होतं. अशा पॉईंटच्या छोट्या नोट्स नंतर तुम्ही प्रिलिमच्या प्रिपरेशनच्या दरम्यान काढू शकता. म्हणजे समजा मी एक छोटा टी ब्रेक घेतला आहे, त्यावेळेला त्या नोट्स रिव्हिजिट करेन. काही गोष्टी पाठांतर लागतात, जसं की ह्या वर्षीच्या पॉलिटीच्या पेपरने दाखवलं की पाठांतर लागणार आहे, पण ते समजायला मला त्या प्रिलिमच्या फुल फ्लोमध्ये जावं लागतं की कोणत्या गोष्टी पाठ लागणार आहेत. त्यामुळे प्रिलिमच्या नोट्स काढण्याच्या ह्याच्यात गेलं नाही पाहिजे. इव्हन न्यूजपेपरच्या नोट्स काढताना एक्सक्लुझिव्हली मेन्सचा अप्रोच डोक्यात असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेला बघत राहिला तर हा प्राणी सापडला, हा पक्षी सापडलाय वगैरे, तर ते बर्डन होतं आणि अल्टिमेटली UPSC जेव्हा प्रिलिम येते तोपर्यंत आपण ते लक्षात ठेवू शकत नाही. UPSC प्रिलिम ही इलिमिनेशनची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये कोणतं उत्तर नाही हे समजणं जास्त गरजेचं आहे रादर दॅन कोणतं उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे तिथे जास्त आपण म्हणू ॲक्युरेसीवरती नाही. पण मेन्सला लक्षात घ्या, जर त्याने असं विचारलं इंडियन वुमेन आर अंडर रिप्रेझेंटेड इन इंडियन ज्युडिशरी, तर मला एक्झॅक्ट डाटा माहीत पाहिजे ना की किती आत्ता % आहेत, किती नंबर आहे. सो मेन्सला पाठांतर लागतं किंवा मेन्सला डेफिनेट कंटेंट लागतं. जर एखाद्या टॉपिक रिलेटेड 4 ते 5 पॉईंट मिनिमम तुम्हाला स्पेसिफिक माहीत नसतील तर मेन्सचा पेपर हा जनरल होतो. कदाचित ते जनरल आन्सर पण चांगलं असेल, पण मी लिहितानाच मला असं वाटतं की अरे काय मी चांगलं लिहित नाही. बऱ्याचदा तेच आपल्याला थांबवतं बघा स्पीड येण्यापासून. अरे मी जे लिहितोय ते इतकं काही चांगलं दिसत नाही आहे मला, आणि आपण स्टक होऊन जातो. सो तसा येऊ नये म्हणून माझ्याकडे काही डेफिनेट कंटेंट मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने असायला पाहिजे. येतंय लक्षात? एकदा तुम्ही हे ठरवलं ना की मेन्स पर्स्पेक्टिव्हने नोट्स बनवायचे, न्यूजपेपर खूप लवकर कव्हर होतो, न्यूजपेपरची सुद्धा युटिलिटी वाढते. म्हणजे 4 ते 5 गोष्टी न्यूजपेपरमधून मेन्ससाठी बघितल्या पाहिजेत बघा रोज. एक आहे कीवर्ड्स. न्यूजपेपरच्या नोट्स काढताना काय काढायला पाहिजे जे मला मेन्स लिहायला मदत करेल अशा गोष्टी. पहिला आहे कीवर्ड्स. काही असे चांगले शब्द मिळतात बघा मला, इव्हन टॉपर्स आन्सर कॉपी बघा, त्याने असे कीवर्ड्स वापरलेले असतात, फार काही बोलावं लागत नाही. मला कन्साइजली पुढे जाऊन डिलिव्हर करायचं असेल तर काही कीवर्ड्स माझ्याकडे असायला पाहिजे. म्हणजे अशोक गुलाटींचं एक आर्टिकल आलं होतं बघा मध्यंतरी, त्यांनी असा शब्द वापरला होता, फ्रॉम शिप टू माउथ इकॉनॉमी. फ्रॉम शिप टू माउथ इकॉनॉमी आपण काय म्हणतो, वी वेर नॉट सेल्फ सफिशियंट इन फूड प्रोडक्शन, वी वेर डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर इम्पोर्ट. शिप टू माउथ आम्ही जहाजातून मागवत होतो, इम्पोर्ट करत होतो आणि ते लोकांना बरवत होतो. सो पॉवरफुल कीवर्ड आहे. बेसिकली मला फार बडबड न करता एक्झामिनरपर्यंत पोहोचता येतं. रिसेंटली इंडियन एक्सप्रेसमध्ये वर्क इपिडेमिक असा वर्ड आला होता. इंडियन्स आर फेसिंग वर्क इपिडेमिक. आपण काय करतोय, काम काम काम, याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी विसरून चाललोय.
सो डेफिनेटली चांगले कीवर्ड न्यूजपेपरमधून पिक करत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी न्यूजपेपरमधून पिक केली पाहिजे ती असेल डेटा. बघा, जे मंथली मॅगझिनमधून मला मिळणार नाही आहे ना त्या गोष्टी न्यूजपेपरमधून मिळाल्या पाहिजेत. मला अल्टिमेटली मेन्समध्ये व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग फॅक्टर जे ठरेल असं कंटेंट बाजूला करायचं आहे. इतरांपासून मी थोडासा वेगळा आहे, मी जास्त मेहनत घेतलेली आहे हे दाखवण्यासाठीचा माझा एक न्यूजपेपर असेल. सो डेटा गोळा करताना मी म्हणेन पर्पजफुली मायक्रो डेटावरती फोकस करा. आता हा मायक्रो डेटा काय प्रकार आहे तर बघा, इंडियामध्ये 1% इंडिव्हिज्युअलकडे 70% वेल्थ आहे. हे ऑलमोस्ट सगळ्या तुम्हाला नोट्समध्ये मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्ही म्हटलात प्रिलिम माझी झाली आहे बट माझ्याकडे डेटा नाही आहे, तुम्ही लगेच कंपायलेशन मिळवू शकता. ओनली आयचं आहे, विजन आयचं, सगळ्यांचं कंपायलेशन तुम्हाला अवेलेबल, शून्याचं कंपायलेशन आहे. सो 1% इंडियन हॅव 70% वेल्थ हा डाटा सगळ्यांना इक्वलाइज करणार आहे. त्यावेळेला मेन्स जाणार लोकांना 1% हा डाटा महत्त्वाचा नाही असं नाही, महत्त्वाचा आहे. पण मग आता टॉपर काय करतायत बघा, जेव्हा मी त्या ऐश्वर्या वर्माची कॉपी बघतो तेव्हा पॉप्युलेशन कंट्रोलच्या बाबतीत तो इंडिया, चायना, तैवानला कम्पेअर करताना दिसतो. तैवानचा फर्टिलिटी रेट सांगतो, इंडियाचा फर्टिलिटी रेट सांगतो आणि चायनाचा फर्टिलिटी रेट सांगतो. किंवा शुभम कुमार फक्त त्या वर्षीचा ग्लोबल हंगर इंडेक्स देत नाही, तो चार्ट काढतो आणि गेल्या काही वर्षात आपली रँकिंग कशी वाईटच होत चाललेली आहे हे दाखवतो. सो मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टीतून दाखवतोय की मी जास्त एफर्ट घेतलेत आणि हे प्रत्येक ठिकाणी ओरडून एक्झामिनर पर्यंत पोहोचवायचंय. बघा, आय एम मोर डिझर्विंग, आय हॅव डन मोर हार्ड वर्क दॅन एनी अदर. म्हणजे माझ्या एक्झाम हॉलमध्ये बसलेले 23 लोक माझ्यामुळे नापास झाले पाहिजेत, एवढे एफर्ट मी हे केलेले आहेत की माझी आन्सर कॉपी वाचल्यानंतर बाकीचे पेपर एकदम नॉर्मलाइज वाटतायत. असा त्या ताकद त्या पेपरमध्ये असायला पाहिजे. ते काय आहे की बाबा मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय तुम्हाला ओरडून की मी एफर्ट घेतले. आता मी काय म्हटलं, 1% इंडिया हॅव 70% वेल्थ. आता हा डाटा मल्टिपल रिपोर्ट्स देतात. एक ऑक्सफॅमचा रिपोर्ट आहे बघा, टाइम टू केअर नावाचा केअर इकॉनॉमी बाबत आलेला रिपोर्ट होता. आता विजन आयच्या मंथली मॅगझिनमध्ये त्यांची हेडिंग ही होती किंवा त्यांचा सबस्टॅन्शियल दिलेला डाटा हा होता, 1% इंडियन हॅव 70% वेल्थ. ज्या वेळेला तुम्ही इंडियन एक्सप्रेसने ती कशी कव्हर केली आहे न्यूज त्यावेळेला आलेली बघितलीत तर त्यांनी दिलं होतं 2 इंडियातल्या सोशल ग्रुपचं कंपॅरिझन केलं होतं. एक आहे डोमेस्टिक वर्कर, एक लोकांच्या घराघरात जाऊन काम करणारी डोमेस्टिक वर्कर, एक बाई, आणि एक दुसरा आहे कंपनीचा CEO. या दोघांच्या इन्कमचं कंपॅरिझन त्या रिपोर्टमध्ये होतं, कुठल्या, ऑक्सफॅमच्या टाइम टू केअर. आता मला सांगा की हा CEO जो किंवा हे डोमेस्टिक वर्कर एक इयरमध्ये जेवढं कमवते, लोकांच्या घराघरात भांडी घासणं, धुणी धुणं आणि सगळे कामं करून 1 वर्षात ती जेवढं कमवते तेवढं कमवायला याला किती वेळ लागत असेल? हो, 1 मिनिटापेक्षा 1 मंथ. ओके, अजून नितीन किती वाटत? अदिती किती दिवस लागत असतील, किती महिने लागत असतील? एक हे ॲव्हरेज असतं ना, हे जेव्हा रिपोर्टमध्ये येतं तेव्हा ॲव्हरेज सांगायचं आहे आपल्याला. 10 मिनिट्स. तो 10 मिनिटात जेवढं कमवतोय तेवढं कमवायला तिला 1 वर्ष लागतं. आणि त्याने रिपोर्टमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली, हा गॅप जर म्हणजे समजा तिला इथपर्यंत पोचायचं आहे, ह्या इन्कमपर्यंत पोचायचं आहे तर किती वर्ष लागतील? अर्थात तो त्याच्या पुढे गेलेला असेल, पण तरी सुद्धा आत्ता त्याचं जितकं इन्कम आहे तेवढ्यापर्यंत पोचायला तिला साधारण किती वर्ष लागतील? किती वर्ष लागतील?
अरे म्हणजे गेस, किती वर्ष लागतील? 100 वर्ष, अजून 110. आणि असं गेस करताना असं नाही करायचं रे की 100, 50, 53, 103. असं वाटतं ना की अरे खा तुका मारलाय तरी सुद्धा म्हणजे कदाचित वाचलं असेल. एक गेस आणखी किती वर्ष लागतील? 87. 22,000 पेक्षा जास्त वर्ष लागतील असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. किती? 22,000. आता हा समजा डेटा मी प्रेझेंट केला इव्हन GS मध्ये, इव्हन एसए मध्ये, तर जो इफेक्ट देतोय तो 1% इज इक्वल टू 70% पेक्षा कितीतरी जास्त असणार आहे. येतोय लक्षात? सो अशा डेटाला मी मायक्रो डाटा म्हणतोय. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना GS3 मध्ये UPSC सध्या खूप सिव्हिअरली लो मार्क्स देते, पण त्यातल्या त्यात काही लोकांना एक रिस्पेक्टेबल स्कोर येतो. जसं की श्रुती शर्माला 108 मार्क्स होते GS3 मध्ये. तिला बाकीच्या विषयांमधले मार्क्स बघितले तर हे पण कमी वाटतात, कारण बेसिकली GS मध्येच तिचा टोटल 494 आहे, त्यात 108च मार्क्स GS3 मध्ये. सो काय दिसतंय की ती मायक्रो डाटा वापरताना दिसते. ती असं नाही म्हणत आहे की इंडियामध्ये 20% कल्टिवेबल एरिया इज अंडर राईस. ती म्हणते 500 मिलियन टन राईस प्रोडक्शन झालं. सो एक्झामिनर दाखवते की मी स्वतःहून काही गोष्टी केलेल्या आहेत. सो न्यूजपेपर तोच डाटा प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. सो मला एक काय करायचं आहे, कीवर्ड शोधायचे, दुसरं डेटा शोधायचं आहे. तिसरी गोष्ट जी न्यूजपेपरमधून झाली पाहिजे, and again that is very important, is example or case studies. माझ्या मेन्सच्या आन्सरला स्पेसिफिक करण्यासाठी सबस्टॅट बघा इथिक्स मध्ये असेल किंवा बाकीच्या आन्सरमध्ये पॉईंट जनरेट करणं हा काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. आता लोकांकडे बरेच अप्रोच आलेत, पेस्टल अप्रोच असेल, हे अप्रोच असेल, सगळे सांगतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा, हे करा. स्पेसिफिक एक्झाम्पल नाही दिलेत तर मग ते मार्कमध्ये कन्वर्ट होणार नाही. तुम्ही टॉपरचे आन्सर बघा, इव्हन 10 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये 6, 7, 8 असे एक्झाम्पल दिलेले आहेत. श्रुती शर्माचे आत्ताच मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त एक्झाम्पल मोजा, एका आन्सरमध्ये 10 मार्काच्या किती एक्झाम्पल दिलेले आहेत. ते एक्झाम्पल कुठून पिक करायला पाहिजेत? न्यूजपेपरमधून पिक करायला पाहिजे. न्यूजपेपर हा चांगला सोर्स आहे. म्हणजे इव्हन आजचं न्यूजपेपर तुम्ही स्कॅन केला असेल तर साताऱ्यामधलं एक गाव आहे बघा, तिथं कम्प्लिटली सोलार, 100% सोलार एनर्जी त्यांनी हार्नेस केलेली आहे किंवा यूज केलेली आहे. सो ते एक्झाम्पल पाहिजे. माड्याच्या वाडीमध्ये असे एक्झाम्पल बेसिकली जे मायक्रो असतील ना, किंवा रिसेंटली पुण्यामधलं पुरंदर जवळचं एक गाव होतं, त्यांनी इलेक्शन घेऊन विलेज आयकॉन डिसाईड केले होते आणि त्या विलेज आयकॉनमध्ये प्राणी होते. सो इन्व्हायरमेंटल इथिक्सच्या कंटेक्समध्ये असेल किंवा लोकल गव्हर्नन्सच्या कंटेक्समध्ये असेल, त्या एक्झाम्पल मला महत्त्वाचे आहेत. सो एक्झाम्पल पाहिजेत, केस स्टडीज पाहिजेत जे माझ्या आन्सरला इनरिच करेल. चौथी गोष्ट मला न्यूजपेपरमधून पाहिजे ती म्हणजे काही पर्स्पेक्टिव्ह पिक केले पाहिजे. आता बघा, मला ना माझं स्वतःचं काहीतरी अंडरस्टँडिंग हे एक्झामिनरपर्यंत पोचलं पाहिजे. ते करताना सगळ्या विषयावरती माझं स्वतःचं ओपिनियन असेल, मत असेल असं नसणार आहे ना, किंवा काही विषयांबाबत माझं अंडरस्टँडिंग हे लोच राहणार, कारण UPSCची रिक्वायरमेंटच एवढी आहे. तुम्हाला इकॉनॉमी पण समजलं पाहिजे, पण सगळे विषय समजले पाहिजेत. सो त्यावेळेला चालू असलेल्या गोष्टींविषयी माझं स्वतःचं एक चांगलं मत तयार करण्यासाठीच्या जे काही गोष्टी आहेत, पर्स्पेक्टिव्ह आहेत, ते न्यूजपेपरमधून मिळतात. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला असं सजेस्ट करेन, ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला न्यूजपेपर रीड करताय तेव्हा कुठल्या रायटरनी लिहिलंय हे वाचू नका, आधी स्वतः वाचा. मी जर समजा रायटर बघितला, हा काँग्रेसचा दिसतोय, BJPचा दिसतोय, हे दिसतोय, तर ते नंतर वाचल्यानंतर स्वतःचं असेसमेंट करा. पण चांगले पर्स्पेक्टिव्ह न्यूजपेपरमधून मिळतात जे तुमची थॉट प्रोसेस ओव्हरऑल मेन्ससाठी बिल्डअप करायला मदत करतील. आणि एकदा हे पर्स्पेक्टिव्ह कळले ना तुम्हाला, तर CSAT कॉम्प्रेन्शनचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील. CSAT कॉम्प्रेन्शनचे मार्क वाढवायचे, अगेन न्यूजपेपर चांगला वाचा. ज्याची न्यूजपेपरवरती होल्ड आहे CSAT कॉम्प्रेन्शनला चांगले मार्क्स येतात, कारण मोस्ट ऑफ द आर्टिकल्स UPSCनी किंवा ते पॅरेग्राफ न्यूजपेपरमधूनच सोर्स केलेले असतात. CSAT कॉम्प्रेन्शनमध्ये प्रश्न बरोबर यायचा असेल, मला कंटेम्पररी डिबेट कळला पाहिजे. तो कंटेम्पररी डिबेट मला या न्यूजपेपरमधून कळतो.
आता पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, तो नीटचा मध्यंतरी स्कॅम चालला होता बघा, आणि त्याच्यावर कंटिन्युअस आर्टिकल येत होते. तर त्यांनी एका आर्टिकलमध्ये सांगितलं होतं, बेसिकली सच स्कॅम्स आर रिझल्ट ऑफ गॅप और लॅक ऑफ बेसिकली अपॉर्च्युनिटीज बिटवीन ॲस्पिरेशन अँड अपॉर्च्युनिटीज. देर इज अ गॅप बिटवीन ॲस्पिरेशन अँड अपॉर्च्युनिटीज, दॅट इज वाय सच स्कॅम्स आर इमर्जिंग. सो मला मिळणाऱ्या संधी आणि माझ्या असलेली आकांक्षा, ॲस्पिरेशन, याच्यामध्ये असलेला गॅप रिझल्ट होऊन असे स्कॅम होतात. तर तो माझा असेल पर्स्पेक्टिव्ह, जो मला काय करणार आहे, त्या विषयावरती कसं बोललं पाहिजे, कसं व्यक्त व्हायला पाहिजे हे शिकवणार आहे. त्याच्यानंतर 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यूजपेपरमधून काय पिक करायला पाहिजे ते आहे एसेचं कंटेंट. तुम्हाला एसेसाठी इनरिच व्हायचं असेल, एसेसाठी कंटेंट गोळा करायचं असेल, न्यूजपेपरसारखा चांगला सोर्स नाही. सो न्यूजपेपरमधून या 5 गोष्टी बघा, तुमचं ओव्हरऑल बर्डन कमी होईल न्यूजपेपर रिडिंगचं, आणि जे ॲक्च्युली युटिलिटी आपल्याला पाहिजे ती जनरेट होईल. येते लक्षात? आता जेव्हा मी माझ्या ॲक्च्युअल बेसिक नोट्सकडे येतो त्यावेळेला बघा, जर समजा एकदमच सुरुवातीची स्टेज असेल प्रिपरेशनची, तर आपण बरं बऱ्यापैकी मोस्ट ऑफ टाइम मला असं जाणवते की जे आर्टिकल्स असतात संपादकीय वन साइडेड असतात. बरोबर, मला वाटतं की त्यांचा टोल नाही असतातच ना व्यक्तीला की मोदी मीडिया झालं त्याच्यात बऱ्यापैकी असतात. बरं, त्याच्या एंडमध्ये ना ते कंक्लूड करायला भारी झालं, नेमका यांचा कंटेंट घ्यायचा, कारण की त्याला रीड करताना ऑब्वियसली जर पूर्ण पेज रीड करत आहोत तर त्याची लँग्वेज आपल्याला कळून जाईल. केल्यानंतर तोच होती की याच्यातला कंटेंट घ्यायचा की नाही घ्यायचा. ओके, तिथं जरा मला पर्सनली बरं प्रॉब्लेम जाणवतो. त्याच्यात कसं बघा, लोकसत्तामधले, आता हे जे इंग्लिशमध्ये वाचतात त्यांच्यासाठी पण लक्षात घ्या, लोकसत्तामधले बरेच आर्टिकलना मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतो. तर ज्यांना ज्यांना मराठी कळतं ना त्यांनी त्या आर्टिकलमधून गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. जरी तुम्ही इंग्लिश, म्हणजे हा क्रायसिसच आहे बघा आपल्याला, की मी मराठीमधून प्रिपरेशन करतोय तर मला मराठी सोर्स पाहिजे, मी इंग्लिशमधून प्रिपरेशन करतोय तर मला इंग्लिशच सोर्स पाहिजे. जर मराठीमधून चांगला सोर्स आहे आणि त्याच्यातून मला एसीचं चांगलं कंटेंट मिळतं तर का नाही वाचू मी? आता ते एसीच्या पुस्तकावरती विचारतात बघा लोक की मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अवेलेबल होणार आहे का? कसं, म्हणजे त्यातलं बघा ना, रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे जन्मदिन होती, लगेच तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली गुगलवरती मिळेल, पण कंटेंट काय पाहिजे हे तर कळेल ना. आता लोकसत्ताचा जो पर्टिक्युलर विषय, एक लक्षात घ्या, न्यूजपेपर कुणासाठी लिहिलं जातो हे लक्षात घ्या. मी आत्ता सध्या ना, मग तुम्हाला मला 2-3 वर्षापूर्वी तुम्ही विचारलं असतात कोणता न्यूजपेपर वाचला पाहिजे इंग्लिशमध्ये, मी हिंदू सांगितलं असतं. माझं इन्क्लायनेशन थोडंसं हिंदूकडे होतं. आत्ता जर मला या पॉईंटला विचारलं मी सांगेन इंडियन एक्सप्रेस इज मच बेटर चॉईस. याचं एक रिझन आहे, इंडियन एक्सप्रेस इज स्पेसिफिकली टार्गेटिंग UPSC ॲस्पिरंट. UPSCसाठीच ते मेजरली काम करताना दिसत आहेत. त्यांना ती हिंदूची जी मोनोपोली होती ना ती कमी करायची आहे, आणि त्यामुळे तुम्ही UPSCचे क्वीज असतील त्यांच्या ह्याच्यावरती बघा विचारायला लागलेले आहेत, ते UPSC रिलेटेड आर्टिकल वाढायला लागलेले. आता इंडियन एक्सप्रेसचा क्राऊड कोणता असणार आहे आणि लोकसत्ताचा कोणता क्राऊड असणार आहे हे लक्षात घे. म्हणजे लोकसत्ताच्या शनिवारच्या पेपरमध्ये मला असं काम मिळतं एसे रिलेटेड कंटेंट जास्त, कारण तो पेपर असाच लिहिलेला असतो की पुण्यातला एखादा व्यक्ती दिवसभर तो पेपर चाळत बसू शकतो. गिरीश कुबेर हा खूप ब्रिलियंट माणूस आहे बघ. त्याच्या म्हणजे इवन इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्यांमध्ये इंटरनॅशनल रिलेशन बाबत तितकी अवेअरनेस किंवा तितकी जाण गिरीश कुबेरांकी इतकी नाही आहे, पण त्यांचा क्राऊड वेगळा आहे. त्यांना जे समजावून सांगायचं आहे ते UPSC ॲस्पिरंटला समजून नाही सांगायचं, त्यांना जनरल पब्लिकला सांगायचं आहे, त्यामुळे तो टोन बदलणार आहे. त्यामुळे न्यूजपेपरची भाषा, खास करून लोकसत्ताच्या संपादकीयची भाषा, ही UPSCच्या पूरक भाषा नाही. त्यातून तुम्हाला इजेन्स मिळवला पाहिजे, पण त्या संपादकीयचा एक फायदा असतो जो इंग्लिशमधल्यानी पण लक्षात घ्या. एखादा टॉपिक खूप क्लिष्ट असेल ना तर तशा भाषेमुळे लवकर समजतो. म्हणजे न्यूजपेपरमध्ये इंग्लिश वाचल्यानंतर किंवा काही असे अकॅडमिक स्कॉलर असतात बघा, सगळे व्ह्यू देतात, पण आपली माणूस म्हणून एक रिक्वायरमेंट असते ना, आपण नक्की घ्यायचं काय, किंवा एक काहीतरी सांगा ना, म्हणजे इकडे जायचं का इकडे जायचं. आम्ही लोकसत्तानी ती स्टँड घेता येतो, किंवा जो कॉम्प्लेक्स इश्यू चाललेला आहे ना त्याच्यावरती समजता येतं, पण त्याची भाषा ही प्रशासकीय नसते. त्यामुळे अपवादात्मक अग्रलेख सोडले तर मी लोकसत्ताचे अग्रलेख कधीच ग्रुपवरती शेअर केलेले नाहीत, कारण ते त्याची भाषा नाही. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन, जरी तुम्ही मराठी मीडियममधून तयारी करत असाल तरीसुद्धा लोकसत्तासोबत इंडियन एक्सप्रेस वाचा.
लोक सध्या कशासाठी वाचायचा, तर ते मराठी मीडियममधल्या लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी शब्द शोधतो, मला परीक्षेसाठी असलेले शब्द कुठे मिळतील यासाठी मी शोधत असतो. त्यावेळेला समजा सायन्स टेकवरती एखादं मराठी आर्टिकल आलं तर ते मला स्वतः ट्रान्सलेट करण्यापेक्षा चांगले शब्द मला मिळतात. काही स्कॉलर लिहितात बघा, चतुसूत्र असतं, म्हणजे राजश्री देशपांडे जर लिहित असतील तर त्यांच्या भाषेमधून 1-2 शब्द मिळाले तरी मला कामाला येतं. तर तसे लेखक असतील ते लिहा, डायरेक्टली संपादकीयमधून घेऊ नका. कारण तुम्हाला हे क्लिअरली कळलं पाहिजे त्यांना जो टार्गेट ऑडियन्स आहे तो वेगळा आहे. लोकमतवाले काम आपण लोकमत का नाही वाचत, कारण लोकमत वाचणारा वर्गच वेगळा असणार आहे. लक्षात घ्या, इंडियन एक्सप्रेस आणि हिंदूपेक्षा खूप सुंदर न्यूजपेपर आहेत. एसी साठी कंटेंट पाहिजे ना, स्क्रोल फॉलो करा. एसी साठी कंटेंट पाहिजे ना, लाईव्ह मिनिटचे आर्टिकल फॉलो करा. मग लाईव्ह मिनिट आणि स्क्रोल का नाही बघत आपण, कारण पुन्हा एकदा त्यांचा ऑडियन्स वेगळा आहे. येतं लक्षात. जे आपण म्हणू की काही दिवसातून 2-3 आर्टिकल वाचू शकतात आणि त्यातून थोडंसं आपण म्हणू एक रिफ्रेशिंग ॲक्टिव्हिटी म्हणून वाचतात, त्यांच्यासाठी येतो. सो त्या याच्यामध्ये खूप कॉशियसली काही गोष्टी घ्यायला पाहिजेत. आणखी न्यूजपेपरनी स्वतःचा टोन अप्रशासकीय नाही झाला पाहिजे. कुठेही तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कार्यकर्ते आहात असं वाटलं तर ते म्हणतील की ह्या चौकात जा आणि भाषण द्या. निबंधामध्ये प्रश्न कमी विचारले पाहिजेत. तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी नाही, प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आहात. त्यामुळे भाषा ही प्रशासकीयच असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की कुणाला फॉलो करायचं. बघा, मला एकदा कळलं ना की अशोक गुलाटींच्या आर्टिकलमधून ॲग्रिकल्चर चांगला कव्हर होतोय, तर मला अशोक गुलाटींना नीट फॉलो करा. ज्यांची भाषा ही प्रशासकीय कंटेक्स्टमध्ये आहे त्यांना फॉलो करायला पाहिजे. जी भाषा अप्रशासकीय नाही त्याचा टोन सॉफ्ट करून आपल्या पद्धतीने लिहायला पाहिजे. म्हणजे आजच एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आहे, मला त्यांचं रायटरचं नाव नाही माहिती, बट ते डिग्निफाईड एम्प्लॉयमेंट द्या असं त्यांचं हेडिंग आहे, टायटल आहे. जस्ट स्क्रोल केलं ना तरी वाटतं की अरे बाबा, डिग्निफाईड एम्प्लॉयमेंटपेक्षा ते BJPला RSSला जास्त क्रिटिसाइज करते. तर मला काही गरजेचं नाही. आता 2 दिवसाआधी एक राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार होता, त्या रिलेटेड लोकसत्तावरती आले. छान आर्टिकल होतं, छोटंच होतं. तर त्यामध्ये श्रीरंजन नावटेंचं. त्यामुळे त्यांनी आधी स्टोरी सांगितली, म्हणजे थोडं बॅकग्राऊंड की कोणत्या कलमामध्ये आहे, काय कसं 30-75 एक्सेट्रा. त्याच्यानंतर त्यांनी राजीव गांधींना ज्या लोकांनी गोळी मारली त्याच लोकांना सोनिया गांधींनी, राहुल गांधींनी माफ केलं वगैरे. आणि शेवटी द एंडला संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या दोन्ही कोणी सांगितलं. त्याच्यामध्ये मी बघितलं की यार मला इम्पॉर्टंट आहे गाथ्यातले मी दोन्ही घेतले, पण ती जी राहुल गांधीची आणि सोनिया गांधीचं जे त्यावेळेचा मोटिव्ह आहे तोही टाकण्याजोगता आहे. पण पर्टिक्युलरली मी त्या ठिकाणी हा विचार केला की यार हे पॉलिटिकल पर्सन हेच जर आपण तिथे मेन्शन केलं तर मग थोडा इश्यू होऊ शकतो. नाही, एक्झाम्पल म्हणून मेन्शन करायला काही हरकत नाही, पण मग त्याचा टोन पुन्हा एकदा बघायला पाहिजे. म्हणजे या वर्षीच्या टॉपरच्या आन्सरमध्ये बघा, नरेंद्र मोदी इमोशनल इंटेलिजन्सचं एक्झाम्पल म्हणून दिले. चालतंय ना, काही चालतंय, पण पुन्हा एकदा हे लक्षात घ्या, बऱ्यापैकी क्वेश्चन मार्क घेऊन जातो. नाही, एक साधं सूत्र मी तुला सांगतो. टेबलाच्या अलीकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझी विचारधारा काहीच कामाची नाही, किंवा असं पण काही विचारधारा नसायलाच पाहिजे स्वतःची. म्हणजे हे जे लोक आहेत ना एकाच अजेंडाला घेऊन चालतं, ते मला असं वाटतं खूपच प्रॉब्लेमॅटिक आहेत सध्या. श्रीरंजन नावटे लिहित आहेत तर त्यांना पण स्वतःचं एक काहीतरी हे करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही कुणाचं हे नाही आहे बेसिकली. पण मी त्यांच्या आधी काही आर्टिकल शेअर केलेले आहेत बघा, त्यामधून एसीचा कंटेंट मला मिळतो. जर तुझं म्हटलं तुकारामांची गाथा घे, यांना राहू दे बाजूला. अल्टिमेटली लबासनामध्ये पुढच्या 5 वर्षात मी जर UPSC करून पास होणार असेल तर लबासनामध्ये सेल्फी ही मोदींसोबतच काढायची आहे. मोदींसोबत काढायची असेल तर मग दीनदयाल उपाध्याय माझ्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. हा क्लिअर हे आहे बघा, सिंगल आहे, त्यात काही हे नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं अल्टिमेटली ते विचार करा. श्रीरंजन नावटेंना UPSC द्यायची नाही, त्यांचे एज पण नाही येतं त्याच्यात. येतं लक्षात. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह म्हटलं मी, आयडिओलॉजी नाही. ते आपली स्वतःची आयडिओलॉजी असायला अजून खूप अभ्यास करणं आपल्याला बाकी आहे. त्यामुळे हे करायचं की, आणि हे मी जे म्हटलं ना की थोडा निगेटिव्ह टोन होतो आपल्या आन्सरचा न्यूजपेपर रीड करून 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 करून, तर त्या कंटेक्स्टमध्ये सतत याचा विचार करायचा पॉझिटिव्ह काय मिळतं. म्हणून मगाशी मी म्हटलं 100% सोलारवाली केस स्टडी जास्त महत्त्वाची आहे, कारण ती पॉझिटिव्ह पिक्चरायझेशन करतो. अध्येमध्ये जाऊन त्या बेटर इंडिया वेबसाईटवरती काही पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या पाहिजेत, एक्झाम्पल बघितले पाहिजेत. पॉझिटिव्ह आर्टिकल आलं तर जास्त आपल्या महत्त्वाचं आहे.
आणि म्हणूनच गव्हर्नमेंट स्कीमवरती चांगला होल्ड असायला पाहिजे. पुढे आपण नोट्स मेकिंगमध्ये त्याच्यावरती बोलूयाच. ओके, हे झालं न्यूजपेपर नोट्सच्या कंटेक्स्टमध्ये. आता जे वेळेला मी म्हणतो की अल्टिमेटली माझ्या नोट्स कशाच्या असायला पाहिजेत, तर लक्षात घ्या मेन्सच्या सिलेबसच्या नोट्स असायला पाहिजेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे SHGची नोट्स, सोशल एम्पॉवरमेंटची नोट्स, फूड सिक्युरिटीची नोट्स, अशा नोट्स माझ्याकडे प्रिपेअर असायला पाहिजे. पण मी प्रिपरेशनच्या एकदम सुरुवातीला असेल तर सोर्स ड्रिव्हन नोट्स तुम्ही काढू शकता. म्हणजे जस्ट प्रिपरेशनला सुरुवात केली आहे, 9वीची NCERT आहे त्याची नोट्स काढून बघितली. पण आत्ता आपण जे तुमच्याशी जे बोलतोय तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला नाहीत हे कन्सिडर करून मी पुढचं बोलत आहे. सो बघा, काही टॉपिक तुमच्या मेन्सच्या सिलेबसमधले एक्सक्लुझिव्हली मेन स्पेसिफिक आहेत आणि दुसरे जे टॉपिक्स आहेत ते प्री आणि मेन्स या दोन्हीला कंबाईन असलेले असे टॉपिक्स आहेत. याचे एक्झाम्पल काय असतील मेन स्पेसिफिक टॉपिकचे? इंटरनल सिक्युरिटी, ॲग्रिकल्चर, डिझास्टर मॅनेजमेंट, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, सोसायटी, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. अर्थात त्यातले काही प्रश्न प्रिलिममध्ये रिफ्लेक्ट होतात, पण तरीसुद्धा लार्जली हे काय आहेत? मेन्स. प्री प्लस मेन्समध्ये पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, आणखी कोणतं आहे? सायन्स अँड टेक. ते प्री मेन करंट आहे फक्त. नीट चांगलं करंट अफेअर केलं तर सायन्स टेक कव्हर होतं. त्याच्यामध्ये फार पुस्तक किंवा याच्यामध्ये ठीक आहे, त्याच्यावरती आपण बोलू. सो हे टॉपिक जे आहेत ना, मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या खूप बल्की नोट्स काढायला जायचं नाही. याच्या सोर्सला रिव्हिजिट करा, पुन्हा पुन्हा वाचा. त्यामुळे ह्या डिसेंबरपर्यंत तुम्ही म्हणाल की याच्या नोट्स कंप्लीट करतो, तर ते फटाईल एक्झरसाइज असेल बघा. त्याच्यातून काही आउटपुट जनरेट होणार नाही. प्रिलिमची मी समजा प्रिलिममध्ये लक्ष्मीकांतची 10 वेळा रिव्हिजन केली. काही लोक असतात लक्ष्मीकांत 3-4 वेळा वाचलं. 3-4 वेळावर लक्ष्मीकांत वाचण्याची गोष्ट नाही. किमान 20 रिव्हिजन 25 मेच्या पर्यंत किमान लक्ष्मीकांतच्या 20 रिव्हिजन हे बेसिक सूत्र आहे. आता म्हटलं 20च का हा तो दैवी आकडा आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या खाली नाही. खूप एकदम असं खूप संशोधन करून आम्ही काढलेलं आहे ते की 20 रिव्हिजन झाल्या पाहिजे. सो आता ते करताना एक माझ्या 6-7 रिव्हिजन झाल्या, 7-8 रिव्हिजन झाल्या, तर मला एक लक्षात येतं की हा मला आता बेसिक आवाका कळला विषयाचा. आता मी पॉलिटीचा एखादा चॅप्टर करतोय, फंडामेंटल राईट असेल, प्रिएम्बल असेल, तर प्रिएम्बलच्या टॉपिकवरती प्रश्न आला तर मी इंट्रोडक्शन काय लिहीन, कन्क्लुजन काय लिहीन, अशा स्पेसिफिक गोष्टी काय आहेत त्या काय लिहीन. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या केसेस UPSCने विचारणार, सांगा प्रिएम्बल रिलेटेड केसेस काय आहेत प्रिलिममध्ये, पण मेन्समध्ये मला लिहाव्या लागतील ना. लक्षात घ्या, मेन्समध्ये जर तुमच्याकडे ऑर्गनाइज ते असा नसेल ना 1, 2, 3, 4 पॉईंट, तर ते रिप्रोड्यूस करणं खूप अवघड जातं. त्या वेळामध्ये ते रिप्रोड्यूस करणं अवघड. त्यामुळे माझ्याकडे ते ना बाजूला करून असलेलं पाहिजे. सो पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, त्याच्याबाबत कन्साइजली जे मेन्समध्ये लिहायचंच आहे अशा पॉईंट बाजूला करून ठेवले पाहिजे. पॉलिटी रिलेटेड कीवर्ड्स बाजूला करून ठेवले, इंट्रो कन्क्लुजन बाजूला करून ठेवले, तर किंवा इकॉनॉमीमधले असे कोणते कीवर्ड्स आहेत जे आन्सर्समध्ये वापरायला पाहिजेत. म्हणजे आपल्या इकॉनॉमीच्या कधी आन्सर लिहिले असतील तर बघा, कॅपिटल गुड वापरतो का मी टर्म, पब्लिक गुड ही टर्म वापरतो का, कॅपिटल आउटपुट रेशो ही टर्म वापरतो का आन्सरमध्ये. आणि त्याच्यामुळे GS3 मध्ये कमी मार्क्स येतात. कारण GS3 मध्ये जे टॉपिक आहेत त्यांच्या टर्मिनॉलॉजीची मला सवयच नसते. सोसायटी ओरिएंटेड, पॉलिटी ओरिएंटेड बोलणं लिहिण्याची सवय असते मला थोडीफार. सो हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही हिस्ट्रीच्या नोट्स आत्ता काढणं हे तितकं, कारण मग पुन्हा तुम्ही काय कराल, पुस्तक जसंच्या तसं कॉपी पेस्ट कराल आणि त्या पुस्तकालाच रिवाईज कराल. जर तुम्ही 6-7 वेळा रिवाईज केल्यानंतर ते काढलं तर कदाचित त्या नोट्स माझ्या रिव्हिजनला अल्टिमेटली सफिशियंट असतील. पण सध्या त्याच्याकडे नाही जात. पहिले आत्ता सध्या टार्गेटेड एरिया तुमचा कसा असायला पाहिजे, जे मेन स्पेसिफिक पॉईंट आहेत त्याच्यावरती तुटून पडलं पाहिजे. या पॉईंटवरती जितकं आत्ता काम कराल तेवढं महत्त्वाचं राहील, कारण नंतर त्याच्यावरती काम करायला जमणार नाही. येतं लक्षात. आता या मेन स्पेसिफिक पॉईंटला सगळेच पॉईंट त्याच्यामध्ये बसत नाहीत, बट एक तुम्हाला 8 वेज किंवा 8 वे सांगतो मी ज्याच्याने त्या सिलेबस पॉईंटकडे बघायला पाहिजे. त्याला मी 8 स्टेप्स ऑफ नोट्स मेकिंग असं म्हणतो.
8 आस्पेक्ट्स किंवा 8 स्टेप्स एका सिलेबस पॉईंटकडे बघता आलं पाहिजे. आता काही सिलेबस पॉईंटला ते नाही अप्लाय होणार, जसं की इथिक्समध्ये स्पेसिफिकली वेगळं बोलावं लागेल इथिक्सच्या नोट्सच्या बाबतीमध्ये. हे लार्जली जे मेन स्पेसिफिक पॉईंट आहेत ॲग्रिकल्चर, सिक्युरिटी या कंटेक्समध्ये आपण बोलतो. त्या पॉईंटमधला पहिला आस्पेक्ट असेल माझ्या नोट्समधला, तो असेल कन्सेप्ट और मीनिंग. ही पहिली स्टेप खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायची. कोणताही पॉईंट असू दे, नक्की गव्हर्नन्स कशाला म्हणायचं, नक्की सोशल एम्पॉवरमेंट कशाला म्हणायचं, नक्की इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, हे जर झालेलं नसेल तर UPSC नक्की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती अडकवेल. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. माझ्या आधीच्या 10वी 12वी पर्यंतचा एक पॅटर्न होता, मला सायन्स नाही कळलं ना, पाठ करून टाका. हे प्रोटॉन इलेक्ट्रॉन नाही माहिती काय, पण डेफिनेशन पाट लिहिलेली आहे मी. सो काय ते एक वर्क नाही होणार. मला इथं बेसिकली त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणजे सांगा बरं, सोशल एम्पॉवरमेंटचे डेफिनेशन, सामाजिक सक्षमीकरण कशाला म्हणायचं? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सोशल एम्पॉवरमेंट? GS1 मध्ये पॉईंट आहे आपल्याला. समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक, शैक्षणिक, सोशल इकॉनॉमिक मग सोशल इन्क्लुजन म्हणायचं का त्याला? मग ते इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट म्हणायचं आहे का? प्रश्न सोशल एम्पॉवरमेंट आहे. सॉक्रेटिस असं करायचं बघा, तसं विचारायचं तुम्हाला डेफिनेशन सांगा तुमची करेजची डेफिनेशन. तुम्ही सांगितलं रे हे तर करेज नाही आहे. आणि मी काय सॉक्रेटिस सोबत मला कम्पेअर नाही करते, जस्ट तुम्हाला सांगतो. काय सोशल एम्पॉवरमेंट, हा प्रॉब्लेम आहे बघा आपला. म्हणजे जर तुम्हाला सिलेबस, म्हणजे असं नाही आता लगेच म्हणत की ते झालेलंच असायला पाहिजे. हा ओव्हरऑल विचार करा. कन्साइजली मला विचारलं की सांगता येतं का? जर तुम्हाला UPSCला कोणत्या प्रकारची क्लॅरिटी लागते हे समजून घ्यायचं असेल तर टॉपरच्या नोटसोबत टॉपरचे मॉक इंटरव्ह्यू बघा. तशा पद्धतीने मला उत्तर जनरेट करता येते का, तसं बोलता येतं का? महाराष्ट्रातल्या मुलांना मी बघतो ॲव्हरेज 20 मार्क कमीच मिळतात इंटरव्ह्यूमध्ये, काही एक्सेप्शन सोडले तर. का मिळतात याचा विचार करा, कारण आपण त्याचा विचारच नाही केलेला. सोशल एम्पॉवरमेंटला ऑन द स्पॉट विचारलं तर काय म्हणायचं? या नोटची युटिलिटी कशी वाढवायची हा नेक्स्ट पॉईंट असेल माझा, त्यावर आपण ह्याच्यावरती बोलू. सो पहिलं कन्सेप्ट आणि मिनिंग क्लिअर असायला पाहिजे. जेव्हा मी एम्पॉवरमेंट म्हणतो ना, तेव्हा दोन गोष्टी येतात त्यात, इनलार्जमेंट ऑफ चॉईसेस अँड एन्हान्समेंट ऑफ कॅपेबिलिटीज. हे दोन शब्द तुमच्या आन्सरमध्ये आले, दॅट इज एम्पॉवरमेंट. माझ्या क्षमता मध्ये वृद्धी व्हायला पाहिजे आणि माझ्या निवडीच्या स्वातंत्र्याचा विस्तार झाला पाहिजे. एन्हान्समेंट ऑफ कॅपेबिलिटीज अँड इनलार्जमेंट ऑफ चॉईसेस, ह्या दोन आस्पेक्ट एम्पॉवरमेंट. मग ते वुमन एम्पॉवरमेंट लावा, ट्रायबल एम्पॉवरमेंटला लावा, एल्डरली पॉप्युलेशनच्या कंटेक्समध्ये एम्पॉवरमेंटला लावा, सगळीकडे ते अप्लाय होतं. आता तुम्ही म्हणाल कुठून मिळवली, तर योजनाचं मॅगझिन आहे सोशल एम्पॉवरमेंटवरचं, त्याच्यामध्ये दिलेली डेफिनेशन आहे. सो मला प्रॉपर डेफिनेशनकडे कसं जायचं हे पण कळलं पाहिजे. म्हणजे मी हंगरचे डेफिनेशन कुठून बघणार बरं? हंगरची, उपासमारीची डेफिनेशन कुणाकडून बघायची? SDGने अशा काही डेफिनेशन नाही दिलेले. SDG हंगरची डेफिनेशन कुठून बघायची? की आणखी कोणते ऑर्गनायझेशन आहे जी मला ऑथॉरिटेटिव्ह डेफिनेशन देऊ शकते? ओके, WHO एक देऊ शकतं. आणखी कोण देऊ शकतो? आणखी एक ऑर्गनायझेशन FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. फूड सिक्युरिटीची डेफिनेशन कोणाची चांगली आहे? FAOची. सो मला कळलं पाहिजे ना SHGची डेफिनेशन कुठे बघायची? सेल्फ हेल्प ग्रुपची डेफिनेशन कुणाकडे, कुठल्या सोर्समधून बघायची? नाबार्ड. जर नाबार्ड त्या बाबतीची ऑथॉरिटी आहे तर सगळ्यात चांगली डेफिनेशन कुणाकडून मिळणार आहे मला? जी ऑथॉरिटेटिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल ती नाबार्डकडून मिळेल. समजा मला प्रॉब्लेम मिळतो की आता अर्बनायझेशनची डेफिनेशन तर ऑथॉरिटेटिव्ह मिळणार नाही, मग कोणता सोर्स फॉलो केला पाहिजे? त्याला दोन वे आहेत बघा. एक अर्बनायझेशन NCERT सर्च करायचं किंवा अर्बनायझेशन स्टेट बोर्डची पुस्तकं बघायची. आणि मी म्हणेन NCERT पेक्षा स्टेट बोर्डची पुस्तकं चांगल्या डेफिनेशन प्रोव्हाइड करतात, कारण ते बेसिकली कन्साइजली लिहिलेली पुस्तकं आहेत. NCERTचा भर हा तुम्हाला समजण्यावरती असतो,
स्टेट बोर्डला तसं वाटत नाही. त्यांनी काय आपलं टेक्निकल दिलेलं आहे, पण त्याचा फायदा आपल्याला आत्ता करून घेता येतो. 11वी 12वीच्या मुलांना समजावं असं त्यांची इच्छा बिलकुल नाही, पण आपल्याला ते समजू शकतं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. डेफिनेशन मला प्रॉपरली माहीत असायला पाहिजे, कन्सेप्ट. आता हे करताना पण 2 टाईपचे डेफिनेशन रेडी ठेवा नोट्समध्ये. एक जी डेफिनेशन कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल, म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची जर फूड सिक्युरिटीची डेफिनेशन तुम्ही बघितलीत तर ती मला वाटतं ती 4-5 लाईनची पाठ आहे. हे पण लिस्ट बनवून ठेवता येते बघा, डेफिनेशनची लिस्ट, एक्झाम्पलची लिस्ट, आणि नंतर पुन्हा पुन्हा ते सेपरेटली पाठ करता येतं. सो ती कॉम्प्रेहेन्सिव्ह डेफिनेशन महत्त्वाची तर आहे, सगळ्या ॲस्पेक्टला कव्हर करते, पण प्रत्येक वेळेला माझ्या स्पेस कन्स्ट्रेंटमध्ये ती लिहू शकतो मी असं नाही. मग अशा वेळेला माझ्याकडे एक दुसरी कन्साइज 1 ते 1.5 लाईनमधली डेफिनेशन पण तयार असायला पाहिजे. ती थोडी ऑथॉरिटिव्ह नसेल तरी चालेल, बट मी पटकन लिहून पुढे जाऊ शकतो. जिथे ॲक्च्युली त्याने डेफिनेशन विचारलेली नाही किंवा तितकी गरजेची नाही तिथे मला ते वापरता येतं. त्याच्यानंतर दुसरा माझ्या नोट्स मेकिंगमधला स्टेप किंवा आस्पेक्ट असेल ते म्हणजे करंट स्टेटस. करंट स्टेटस म्हणजे काय? समजा मी फूड सिक्युरिटी म्हटलं, फूड सिक्युरिटी रिलेटेड इंडियामधला डेटा, फूड सिक्युरिटी रिलेटेड वेगवेगळे रिपोर्ट्स, म्हणजे बेसिकली काय कंडिशन आहे आपली आता इंडियाची सध्याची ते मला समजलं पाहिजे. तो हा जो पॉईंट नसेल माझ्या नोटचा, तो डेटा या आस्पेक्टवरती जास्त एम्फसाइज करेल. कळलं? आता हे जेव्हा तुम्ही बघाल ना, तर कधी कधी तुम्ही आन्सरची सुरुवात डेफिनेशननी करू शकता, कधी आन्सरची सुरुवात डेटाने करू शकता. तो प्रश्न कुठला येऊ, म्हणजे नंतर तुम्ही जाऊन बघा ॲग्रिकल्चरचे सिक्युरिटीचे प्रश्न 8 स्टेप आपल्या झाल्यानंतर प्रत्येक स्टेपचं एक रिलेव्हन्स आहे. म्हणजे असं नाही आन्सर 8 स्टेपमध्ये लिहायचं आहे. माझ्या नोट्सला नंतर मला ते व्हॅरी करता येतं आन्सरमध्ये, बट आधी ते प्रिपेअर असायला पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्या नोट्समध्ये असायला पाहिजे, जे आपण म्हणतो ना निगेटिव्ह टोन खूप येतो माझ्या आन्सरमध्ये जर मी सारखा न्यूजपेपर वाचतोय, तर गव्हर्नमेंट पॉलिसीज, इनिशिएटिव्स अँड स्कीम्स. गव्हर्नमेंट पॉलिसीज, इनिशिएटिव्ह अँड स्कीम्स हे माझ्याकडे चांगलं प्रिपेअर असायला पाहिजे. UPSC कधी कधी डायरेक्टली विचारते गव्हर्नमेंट स्कीम सांगा, कधी कधी मला सबस्टॅन्शिएट करायला या स्कीम वापरता येतात. तुमच्या आन्सरमधून तुम्ही एक चांगले गव्हर्नमेंटचे प्रवक्ता आहात, स्पोक्सपर्सन असं पण वाटलं पाहिजे, त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. मी डायरेक्टली त्याने विचारले फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री रिलेटेड गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगा, 15 मार्काला विचारले. नसेल प्रिपेअर हा पॉईंट तर मग 15 मार्काचं काय लिहायचं, परत जनरल होतं ते. 4th, आता गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत, स्कीम आहे, पॉलिसी आहे, आणि हे सगळ्याचं महत्त्व आहे बरं का. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जास्त महत्त्वाच्या आहेत आपल्याला जेव्हा आन्सर लिहायचं. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, नॅशनल टेलिकॉम पॉलिसी, एखाद्या टॉपिक रिलेटेड गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे ती तुम्हाला बेसिकली काय कशा प्रकारे जायला पाहिजे आन्सरमध्ये ते पण हे करतं. त्याच्यानंतर 4th, चॅलेंजेस और प्रॉब्लेम्स. बेसिकली या सध्याचे म्हणजे SHGचे सध्याचे प्रॉब्लेम काय आहेत, सोशल इम्पॉवरमेंटच्या कंटेक्समध्ये प्रॉब्लेम काय आहे, इरिगेशनचे माझे प्रॉब्लेम काय. सो चॅलेंजेस बेसिकली आन्सर माझ्या नोट्समध्ये आले पाहिजे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा, आता फक्त चॅलेंजेस आयडेंटिफाय करायचे आहेत का मला आन्सरमध्ये, सो वे फॉरवर्ड और सोल्युशन द्यायचं आहे. सो ते पण मला प्रिपेअर करून ठेवायचं आहे. सो 5वा मुद्दा असेल वे फॉरवर्ड और सोल्युशनचा. 6th, एग्जाम्पल और केस स्टडी. SHGचे सक्सेसफुल मॉडेल, SHGचे एक्झाम्पल, इव्हन फेल्युअरचे काही एक्झाम्पल असतील तर एक्झाम्पलचा डाटा तयार असायला पाहिजे. पुन्हा एकदा जसं मी डेफिनेशनमध्ये म्हटलं त्याप्रमाणे
एक्झाम्पल पण 2 सेटचे असायला पाहिजेत, एक वेल नोन आणि एक व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग. आता असं का? बघा मेन्समध्ये ना सगळ्यात मोठा असतो टाइम क्रंचचा प्रॉब्लेम, टाइम क्रायसिस. तर मला पटकन लिहून पुढे जायला पाहिजे, काय काय वेळेला ते एक्सप्लेन करता येत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचं वेगळं असं एक्झाम्पल शोधता जे फार कुणाला लोकांना माहीत नाही, ते मला ॲटलिस्ट एक लाईनमध्ये एक्सप्लेन करावं लागतं. पण वेल नोन एक्झामिनर डायरेक्टली एक्झामिनरशी कम्युनिकेट करतात, तर त्यामुळे तिथे फार प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सगळं मी असं म्हटलं एक्झाम्पल, म्हणजे एक टॉपरच्या आन्सर कॉपीमधलंच एक्झाम्पल सांगतो. जेंडर जस्टिस साबरीमाला असं लिहिलंय तिने. काय लिहिलंय? जेंडर जस्टिस साबरीमाला. आता मला एक्सप्लेन करावं लागतंय का की साबरीमाला काय आहे ते, असं नाही करावं लागत. सो संपला विषय. पण जर समजा मी सांगितलं सोलापूरमधलं तरंगफळ नावाचं गाव आहे, तिथे तृतीयपंथी सरपंच झालेत, तर मला ॲटलिस्ट एक लाईन ती लिहावी लागेल ना, जेंडर जस्टिस सोलापूरमधलं तरंगफळ नावाचं गाव. सो व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल जरी तुम्हाला अर्धा मार्क कदाचित जास्त देण्याचे पोटेन्शियल असलं, तरी टाइम क्रंचमध्ये प्रत्येक वेळेला त्या एक्झाम्पलला जस्टिस देता येईलच असं नाही. म्हणून एक्झामिनरशी कम्युनिकेट करण्यासाठी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी वेल नोन एक्झाम्पल पण असायला पाहिजे. देन 7th नोट्समधला आस्पेक्ट, तो म्हणजे त्या टॉपिक रिलेटेडचे कीवर्ड्स माझ्याकडे असायला पाहिजेत. त्याची पण आधीच यादी मी तयार करून ठेवली पाहिजे की काय कीवर्ड्स मला त्या टॉपिक रिलेटेड आहेत माझ्याकडे, जेणेकरून कन्साइज रायटिंग होतं. सांगा बरं, फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड्स, हे सगळ्या पॉईंट रिलेटेड अप्लाय करायला पाहिजे. आपण इथिक्सच्या लेक्चरला ते कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे वगैरे 10 कीवर्ड्स हे केले होते बघा. सांगा फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड्स. ग्रीन रिव्होल्यूशन, ठीक आहे, ते गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हमध्ये पण येऊ शकतं. न्यूट्रिशन, न्यूट्रिशन सिक्युरिटी. आणखी ठीक आहे, बफर स्टॉक, अफोर्डेबल, अवेलेबल, ॲसेसेबल, ठीक आहे. लक्षात घ्या कीवर्डचा माझा पर्पज काय आहे, मला एक्झामिनरशी लगेच कम्युनिकेट करायचं आहे, कन्साइज वर्डमध्ये कम्युनिकेट करायचं आहे, अँड ॲट द सेम टाईम माझ्या आन्सरची क्वालिटी इनरिच करायची आहे. ती श्रुती शर्मा त्या पब्लिक ह्याच्यामध्ये बोलते बघा, यूज इम्बेलिशमेंट्स, म्हणजे काय आकर्षक गोष्टी किंवा शब्द वापरा. सो बेसिकली ते इम्बेलिशमेंट म्हणजेच काय, इंडियामध्ये बघा, तुम्ही इंडियामध्ये राहता, तुम्हाला तुमच्या भाषेवरती जज केलं जाणार आहे. हा साधा आहे. मगाशी पण सर बोलताना बोलले की काय करावं लागणार, लँग्वेजवरती कमांड किंवा कंट्रोल आणावी लागेल. त्याला पर्याय नाही. एक तर तुमची 1750 मार्काची फक्त रिटर्न आहे, आणि दुसरं आपण भारतात राहतो, भाषेवरून कळतं की तुम्हाला कुठल्या प्रकारचे आहात, कुठल्या पार्श्वभूमीचे आहात हे समजतं. सो त्या कंटेक्स्टमध्ये माझी भाषा ती जितकी जास्त प्रशासकीय करता येईल, औपचारिक करता येईल, याचा फायदा हे करायला पाहिजे. आणखी काय, आणि दुसरं कीवर्ड्स असे असायला पाहिजे जे मला कधी उठवलं, समजा की काय करायला पाहिजे, यासाठी अवेअरनेस करायला पाहिजे, एज्युकेशन द्यायला पाहिजे, स्किल द्यायला पाहिजे, हे झोपेतून उठल्यानंतर पण बोलाल ना तुम्ही, कीवर्ड हे जे मला पर्पजफुली लक्षात ठेवायला पाहिजेत असे पाहिजे. जसं की फूड डेझर्ट असं म्हटलं जातं बघा, जिथे पुरेसं अन्न पण मिळत नाही असे ठिकाणं, अन्नाची वाळवंट. अंडर न्यूट्रिशन ज्या ज्या ठिकाणी आहे त्याला काय म्हटलं जातं, फूड डेझर्ट. फूड स्वॅम्प, खूप मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध आहे पण त्याची क्वालिटी चांगली नाही आहे, फूड स्वॅम्प, दलदल. ट्रिपल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन, कुपोषणाचा तिहेरी ताण. एक बुक आहे रिपब्लिक ऑफ हंगर, उत्साह पटनाईक म्हणून रायटर आहेत, त्यांनी लिहिलेलं रिपब्लिक ऑफ हंगर. किंवा गव्हर्नमेंटची टॅगलाईन आहे, सही भोजन बेहतर जीवन, फूड फोर्टिफिकेशन. सो माझ्याकडे असे 10 कीवर्ड असे चांगले तयार असतील तर मी पटकन ते मेन्समध्ये काय करतो, वापरता येऊ शकतात. सो हा असेल कीवर्डचा आस्पेक्ट. 7 पॉईंट कळलेत. पहिलं होतं आपलं
कन्सेप्ट सेकंड, करंट, स्टेटस थर्ड, पॉलिसीज स्कीम थर्ड फोर्थ, चॅलेंजेस, वे फॉरवर्ड, एक्झाम्पल अँड कीवर्ड्स. 8वा पॉईंट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो आहे इनोव्हेटिव्हनेस. प्रत्येक सिलेबस पॉईंट रिलेटेड असा विचार करायचा, याच्यात मला काही डायग्रॅम, काही पिक्टोरल रिप्रेझेंटेशन करता येतंय का. त्याला मी म्हणतो मोडिफिकेशन ऑफ आन्सर विदाउट एनी पॉलिटिकल बायस वगैरे. त्या माणसाकडून शिकण्याचं, पंतप्रधानांकडून शिकण्याचं एक चांगलं कौशल्य काय आहे, प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. इनोव्हेटिव्हनेस म्हणजे काय, आता टॉपरच्या हे बघा, कॉपीज बघा किंवा नोट्स पण बघा, इव्हन सिटीजन चार्टरवरची डायग्राम प्रिपेअर आहे. असं नाही सांगत आहेत ते आकडा असा, प्रेझेंट वेगळ्या फॉर्ममध्ये करतायत. इनोव्हेटिव्हनेसचा विचार करा. हा 8वा टॉपिक आहे ना, हा इंट्रोडक्शन आणि बॉडीमध्ये सुद्धा आपलं इंट्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये मला माझ्या ऑप्शनमध्ये थिअरीज ऑफ लिडरशिप, लिडरशिपवरती क्वेश्चन होतं. त्यांनी जे इंट्रोडक्शन केलं ना, ते थोडंसं वेगळंही वाटलं मला. त्यांनी केलं होतं, इट्स डिफिकल्ट टू कन्क्लूड दिस वर्ड. लिडरशिपला इट्स डिफिकल्ट टू कन्क्लूड दिस वर्ड, बट दिस पर्सन आणि सेमी थिंकर अँड मेनी इंटरव्ह्यू, त्याची ते लिडरशिपची डेफिनेशन करता येईल. सुरुवातीचं जे वर्ड होतं ते थोडं हे वाटतं, तशा पद्धतीनं केलं तर चालतं ना, काही हरकत नाही. अल्टिमेटली तुमचा पर्स्पेक्टिव्ह, क्रिटिकल ॲनालिसिस तुम्ही देऊ शकता ना त्याच्यामध्ये. सो इनोव्हेटिव्हनेस पाहिजे बघा याच्यामध्ये. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनचा आधीच विचार झालेला असायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, त्याच्या डायग्राम प्रिपेअर करा. अशा डायग्रामच्या टॉपिक वाईज नसतील, पण मी ओव्हरऑल माझ्या आन्सरमध्ये वापरू शकतो. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवरती विचारलंय, एक झाड प्रिपेअर ठेवलं, त्याचे रूट्स दाखवले. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचे रूट्स काय आहेत, डिग्निटी, इक्वॅलिटी, आणि इकडे दाखवलं की कसं नॅशन प्रॉस्परस झालं. आता झाड झालेला किती वेळ लागला, काहीच नाही लागला. असे मुद्दा म्हणजे काय, आपल्याला लगेच खूप मोठा चित्रकार वगैरे नाही बनायचं. आणि ज्या लोकांना, काही लोकांना असतं बघा, ते डायग्राम आणि याचं इनोव्हेटिव्हनेसचा थोडा प्रॉब्लेम असतो की बाबा शब्दात सांगा काय लिहायचं ते लिहितो. कधी कधी पोरखेळ पण वाटतो ना. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी सांगतो ना मी चांगला, एकदम 2-4 पॅरामध्ये सांगतो पाहिजे तर, बट हे चालतंय बघा. महाराष्ट्रातल्या मुलांनी खास करून ते मार्केटिंगवरती जास्त भर देणं गरजेचं आहे. नंतर मग उद्योग तिकडे गेले की बोलायचं नाही. मार्केटिंगवरती काम करा. मेन्स इज ऑल अबाउट मार्केटिंग. तुम्ही कसं मार्केटिंग करताय त्यासाठी डायग्राम प्रिपेअर ठेवा. इम्प्रेशन, अल्टिमेट इम्प्रेशन काय जनरेट करताय, बाकीच्यांना टाइम क्रायसिस होतोय आणि त्यावेळेला मी काहीतरी स्पॉन्टेनियसली जनरेट करतोय. ते स्पॉन्टेनियस नसतं, प्री प्लॅन्ड असतं. श्रुती शर्माचा आन्सर कॉपी आहे बघा. दिल्लीचा असा मॅप काढलाय आणि त्यात दाखवले की इथे सीख राहत आहेत, इथे पंजाबी राहत आहेत, इथे राजपूत राहत आहेत, आणि डायव्हर्सिटी ऑफ दिल्ली. सो GS1 साठी प्रिपेअर केलाय. ज्या लोकांना समजा आधी सुरुवातीला स्टेजला प्रॉब्लेम होतोय की मला तितकं नाही समजत आहे करायचं काय, टॉपरच्या नोट्स बघा, टॉपरच्या आन्सर कॉपीज बघा. सुरुवातीला कॉपी पेस्ट केल्या डायग्राम तरी चालेल. येतंय लक्षात. सो हे 8 पॉईंटनी जर एखाद्या सिलेबस पॉईंटचा विचार केलात तर मेन्सला ज्या अँगलनी प्रश्न येतो त्या अँगलला तुम्हाला नक्की ॲड्रेस करता येईल. आता मेजर प्रॉब्लेम आपला असतो तो म्हणजे नोट्स तर बनवल्या, पण त्या आपण इंटरनलाइज कशा करायच्या. बरोबर ना, की बनवल्या म्हणजे सुंदर नोट्स अभियान काही राबवायचं नाही आपल्याला. की बरेच लोक परीक्षा झाल्यानंतर, खास करून प्रिलिम झाल्यानंतर, माझ्या नोट्समध्ये होता बरं का प्रश्न. म्हणजे अशा लोकांना जर चुकलेला असेल ना, जर नोट्समध्ये असलेला प्रश्न, तर त्या लगेच त्या दिवशी म्हणजे त्या काय करायला पाहिजेत, रद्दीमध्ये देऊन टाकल्या पाहिजे. नोट्समध्ये आहेत आणि चुकलं तर याचा अर्थ मोठं पाप आहे ते, त्याला काही हेच नाही, शिक्षाच नाही. सो त्या नोट्स इंटरनलाइज झालेल्या असायला पाहिजे. एकदा माझी इंटरनल सिक्युरिटीची नोट झाली त्याला पुन्हा पुन्हा मल्टिपल टाइम रिव्हिजन करायला पाहिजे. आता हे इफेक्टिव्ह कसं करायचं, जी माझी नोट्स आहे ना ती मला चांगली लक्षात राहील. आणि हे मी म्हणेन तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या बाकीच्या अभ्यासाच्या कंटेक्स्टमध्ये पण वापरता येईल त्याचा इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी. पहिल्यांदा तर ज्या पॉईंटच्या नोट्स काढताय
त्याचा सिलेबस पॉईंट आणि PYQ लिहून काढा की हा कोणत्या सिलेबस पॉईंट आहे, कोणत्या त्याच्यावरती PYQ विचारलेत. ऑप्शनल असो, तुमचा GSचे बाकीचे विषय असो, PYQ लिहून काढा. आता कॉपी पेस्ट करतो आपण किंवा डायरेक्टली कंपायलेशन बघतो, पण मी पुन्हा एकदा सांगतो, नोट्सनी काय करायचं आहे, मला इंटरनलाइज करायचं आहे. UPSC प्रिपरेशनमध्ये मी बऱ्याचदा सांगतो बघा, असे ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स नाहीत ना की जे मी सांगतील की बाबा बरोबर डायरेक्शनने चाललायस तू. त्यातला एक ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर नक्की लक्षात ठेवा. एखाद्या आर्टिकल वाचलं, एखादा टॉपिक बघितला, तर तुम्हाला जर PYQ आठवत असेल तर तुम्ही बरोबर डायरेक्शनने जाताय. PYQने जाता याचा अर्थ काय, तुम्हाला कळतं की UPSC अशा अँगलने विचारू शकतं, याची युटिलिटी ही आहे. सो PYQ वरती आणि सिलेबसवरती ॲब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. तो कंट्रोल आला तर नक्की तुम्हाला तुमच्या नोट्सची युटिलिटी पण वाढेल आणि जे वाचताय त्याची पण युटिलिटी वाढेल. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर ही मेथोडॉलॉजी आणखी फॉलो करा. ज्यांनी रिलेटिव्हली आता अभ्यास करून बऱ्यापैकी काही महिने झालेत, म्हणजे इव्हन 4-5 महिने झालेले असतील तरी तुम्ही ते फॉलो करू शकता. ते म्हणजे कोणताही टॉपिक असू दे, मग करंट अफेअरमधला, मग तो तुमच्या रेफरन्स बुकमधला. समजा आज मी एडिटोरियल वाचलं, एखाद्या एडिटोरियलचं आजच्या हेडिंग माहिती आहे तुम्हाला? आजच्या एडिटोरियलची एखादी हेडिंग सांग बरं. आफ्टर द क्राईम इन डिग्री. ओके, आणखी वेअर आर आवर पॉलिटिकल थिंकर्स. वेअर आर आवर पॉलिटिकल थिंकर्स. हेडिंग वाचल्यानंतर काय करायचं, आणि हे प्रत्येक वेळेला करायचं, काही ब्लँक पेजेस सतत तुमच्या सोबत ठेवायचे. वेअर आर आवर पॉलिटिकल थिंकर, काय नक्की रायटरला म्हणायचं असेल. इंडियामधले रिसेंटली काही पॉलिटिकल थिंकर आहेत का ज्यांना मी ओळखतो, मला माहिती आहेत. स्वतःचं ब्रेनस्टॉर्मिंग करा बिफोर रीडिंग दॅट टॉपिक. करंट अफेअरमध्ये मॅगझिनमध्ये एखादा इश्यू आहे, स्टेटस ऑफ फॉरेस्ट इन इंडिया, कुठलाही टेक्निकल टॉपिक असो, फिलॉसॉफिकल टॉपिक असो, पहिल्यांदा स्वतःचं ब्रेनस्टॉर्मिंग करा. मला काय माहिती आहे बरं या टॉपिकबद्दल, आणि त्याच्यानंतर त्या आर्टिकलला बघायला सुरुवात करा. आणि 2-3 मिनटं केलं तरी चालतं बस, म्हणजे त्याच्यामध्ये काही फार हे करायचं नाही. आता वाचल्यानंतर पुन्हा थांबा. ते आर्टिकल वाचलं ना की 2-3 मिनटं पुन्हा थांबा आणि पुन्हा रिफ्लेक्शन जनरेट करा. स्नेहल दायगुडे म्हणून टॉपर होती बघा, ती काय करायची, प्रत्येक हे वाचल्यानंतर, मंथली मॅगझिनमधलं एक आर्टिकल वाचल्यानंतर ते स्वतःचे पॉईंट काय जनरेट होत आहेत आणखी हे दिलेले सोडून ते जनरेट करण्याचा प्रयत्न करायचे. सो स्वतःचं रिफ्लेक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा एक टॉपिक नंतर दुसरा टॉपिक फक्त घेतो, इनपुट घेतो, त्यावर स्वतःचं रिफ्लेक्शन दिलेलं नसतं. एकदा रिफ्लेक्शन द्यायची सवय लागली, आणि हे बघा, एक 4 महिने झाले, 5 महिने झाले की हे तुम्हाला कॉन्शियसली करावं लागणार नाही. हे तुमच्या वे ऑफ थिंकिंगचा पार्ट होईल. त्याला 3 मिनटं पण लागणार नाहीत, काही सेकंदांमध्ये तुम्ही ते प्रोसेसिंग करू शकता, पण ते कंटिन्युअसली करायला पाहिजे. रीड करण्याच्या आधी आणि रीड झाल्यानंतर थांबून कॉन्शियसली काय करायला पाहिजे, रिफ्लेक्शन जनरेट करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मी ते ॲग्रीच होईल आर्टिकलचे नाही, पण मग ते डिसॲग्री होण्याचे माझे बेसिस हे तितके साऊंड असायला पाहिजेत, रॅशनल असायला पाहिजेत. मग ते जमतायत का याचा विचार करा. सो जर तुम्हाला तुमचं कंटेंटची युटिलिटी वाढवायची असेल, त्याच्यावरचा होल्ड वाढवायचा असेल, एक साधं सूत्र आहे बघा, कंटेंटवरचा कंट्रोल इज इक्वल टू कॉन्फिडन्स. तुमच्या कंटेंटवरचा कंट्रोल तुमचा वाढला की तुमच्या ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आता पण म्हणतोय ना आपण की पाठांतर करा, हे करा. बघा, परीक्षेमध्ये तुम्ही विसरलात हे एक्झामिनरला नसतं माहिती, पण तुम्ही विसरलायत ना याची गिल्ट एक्झाममध्ये येते आणि तो कॉन्फिडन्स लूज होतो. त्याला नसतं माहिती, एक्झामिनर चेक करण्याला काय माहीत असतं. येतं लक्षात. आता मगाशी काही दिवसांपूर्वी बॅचमध्ये दाखवलं होतं बघा, त्या आत्ता रिसेंट टॉपर आदित्य श्रीवास्तवनी टॉमॅटो 200 रुपीज पर kg असं लिहिलं होतं. मी म्हणतो ना मायक्रो डाटा देतात टॉपर, त्याचं एक एक्झाम्पल की फूड इन्फ्लेशनमध्ये टॉमॅटो 200 रुपये पर kg असं त्यांनी दिलं होतं. तर मी जस्ट विचारलं की किती आहे आत्ता सध्याचा मार्केटचा रेट, तर फेक करा ना 100 रुपये kg. मला कुठं माहिती आहे ते. एक्झामिनर बघतोय का तो कॉलम लोकसत्तामधला, आजचे अंड्याचे दर, आजचे कोबीचे दर, आजचे ह्याचे दर. अरे तुम्ही अभ्यास करताय, एक्झामिनर नाही करत आहे. तो मी विसरलो असं उघडं उघडं का सांगता, विसरलो बाबा. टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये एक वैशिष्ट्य दिसतं बघा, लेंथ इक्वल असते प्रत्येक उत्तर लिहिण्याची. एखादा प्रश्न 1.5 पेज लिहिलाय, 10 उत्तर तुम्हाला 1.5 पेज दिसतील. 2 पेज प्रॉपरली, म्हणजे मला एखादं उत्तर जास्त माहिती, ऐका 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 असं नसतं.
खालपर्यंत ती मार्जिन ब्रेच करून ऐकून घ्या असं नाही, ती इक्वल लेंथ. याचा अर्थ काय, आणि हे सगळीकडे अप्लाय होतं बघा. म्हणजे समजा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं की वाय यू वॉन्ट टू बिकम आय एस, आणि पाठ ना माझ्याकडे तोंड पाठ मी आधीच तयार करून आलोय आणि मी धड 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 बोलून गेलो कारण पाठांतर करून आलोय. आणि त्याने विचारलं व्हॉट इज बेसिक फिलॉसॉफी ऑफ युअर लाईफ. मला लहानपणापासून कधी विचारच नाही केला फिलॉसॉफीवरती, आता विचारला. आता मी काय करणार, पॉज घेणार. एक्झामिनरला कळणार मगाशचं आन्सर पाठांतराचं होतं, आत्ताचं उत्तर विचार करून दिलं जातं. मग मी असं केलं तर पाठांतर केलेल्या उत्तरावरती पण विचार केला आणि उत्तर दिलं. म्हणजे बेसिकली हे पुन्हा एकदा मार्केटिंग काय बघा, मी काय करतोय सगळ्या आन्सरमध्ये दाखवतोय की मी विचार करूनच बोलतोय बाबा, मी पाठांतर करून आलेला मुलगा नाही. येतं लक्षात. तो ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तर बेसिकली तुम्हाला तुमच्या सिलेबसची डिमांड कळली पाहिजे, PYQ कळले पाहिजेत आणि रिफ्लेक्शन झाले पाहिजेत रीड करण्याच्या आधी, रीड केल्यानंतर. तिसरी गोष्ट करा, हे करताना वाचताना सतत युटिलिटीचा विचार करा. कुठे वापरायचं बरं, कसं वापरायचं बरं. म्हणजे समजा एखादा कीवर्ड बघितला, तो जस्ट स्क्रिबल केला आणि कुठे बसवता येईल, मला इंट्रोडक्शनमध्ये बसवता येईल, काय करेल याचा विचार करा, किंवा सिलेबस पॉईंटमध्ये कुठे हा फिट होतो याचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही युटिलिटीचा विचार करत नाही, एखादा मूवीचा सीन मी बघितला, एखादी क्लिप मी बघितली, एसेचा आहे का, काही युटिलिटी आहे का, कुठल्या एसेमध्ये वापरता येईल, याचा सतत विचार बॅक ऑफ द माइंड असेल तर त्या कंटेंटवरती कंट्रोल येतो. चौथी गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, ती म्हणजे वाचताना समजा वाचून झालं तर असा विचार करा, मला हे कुणाला तरी समजावून सांगायचं आहे. हा टॉपिक फक्त मला समजून नाही घ्यायचा, हा टॉपिक मला काय करायचा आहे, कुणाला तरी समजावून सांगायचा आहे. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात खडूस व्यक्ती जी असेल त्याला समजून सांगायचा असा विचार करा. आणि त्यांना मी इफेक्टिव्हली समजून सांगू शकतो का, कारण ज्या वेळेला दुसऱ्यांना समजवायचं असतं त्यावेळेला वेगळ्या प्रकारची अंडरस्टँडिंग लागते. आता समजा ते मॉडर्न इंडियाचे लेक्चर सुरू आहेत बघा आपले प्रिलिमचे, तर माझ्या ह्याच्या नोट्स तयार आहेत मॉडर्न इंडियाच्या, तर त्या नोट्स वाचून मी लेक्चर नाही घेऊ शकत. त्यासाठी मला ॲडिशनल सोर्सेस वाचावे लागणार आहेत, कारण मला आता शिकवायचं आहे. एक्झामसाठी माझ्या त्या नोट्स सफिशियंट आहेत किंवा त्या नोट्सवरती मी प्रश्नांना डील करू शकतो. पण जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांना समजवायचं आहे ना, तेव्हा जे इंटरनलायझेशन होतं किंवा ती क्लॅरिटी, आता मला लक्षात येतं दुसऱ्यांना समजवायला गेलो समजलंच नाही मला टॉपिक. आणि या कंटेक्स्टमध्ये मी असं सांगेन, जर तुमच्याकडे ग्रुप असेल तर त्याची युटिलिटी किंवा त्याच्यामध्ये ते अप्लाय करा. म्हणजे मी असं सांगितलं 2-3चा ग्रुप आहे, ॲग्रिकल्चरच्या नोट्स या टॉपिक या डेटच्या आधी आपल्याला बनवायचे. आपण काय करूया, एकत्र बसून त्या प्रेझेंट करूया इन द कंटेक्स्ट. हा टॉपिक आहे, हा डाटा आहे, हा असा वापरता येईल, असा PYQ होता. दुसऱ्यांना समजावून सांगा तो पॉईंट. आता इथे आपण मार खातो आणखी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट. मला असं वाटतं माझ्या नोट्स हा नॅशनल ट्रेजर आहे, त्या कुणाच्याही हातात लागू नये, इव्हन UPSC पर्यंत पण पोहोचू नये. श्रुती शर्माचं पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनल बघा, GS नोट्स 4 लोकांनी एकत्र येऊन बनवलेले आहेत. त्यातली 3 लोक पोस्ट होल्डर आहेत. ज्या 4 लोकांनी नोट्स बनवलेले आहेत त्यातली 3 लोक पोस्ट होल्डर आहेत. पण आपला ॲटिट्यूड असतो की एकला चलो, पुन्हा एकदा तिथे कॉम्प्रोमाइज किंवा ॲडजस्टमेंट नाही. तर ती महाराष्ट्रीयन जर मेंटॅलिटी असेल तर ती थोडीशी बाजूला सारा, आणि मला असं ॲस्पिरेशन ठेवा ना की जाऊ ना 3 लोक एकत्रच लबसनामध्ये. जर हा एवढा सगळा टास्क करायचा आहे, अरे एक्झाम्पल ह्याची व्हॅल्यू एडिट तू शोध, असं करता येतं ना ग्रुप ॲक्टिव्हिटीचा. जर समजा त्याचा फायदा घ्यायचा नसेल, इथल्या पुण्यातल्या इकोसिस्टमचा फायदा घ्यायचा नसेल, तर तिकडे भंडारीच्या डोंगरावर जाऊन पण अभ्यास करा ना, काय फरक पडतो. ते म्हणाल नाही तिथं कुठं अभ्यास होतो, तुकारामांनी कुठं अभंग लिहिले, यांना कुठं जागा होती का अशी की हा लायब्ररीचा तो कंपार्टमेंट होता मग त्याचा अभ्यास झाला. अरे पण ह्या ठिकाणी या परीक्षेसाठी जी इकोसिस्टम आहे त्याचा फायदा कधी होईल, जेव्हा मी त्यासाठी काही कोलॅबरेटिव्ह करतो. अर्थात जर समजा तुम्हाला नसेल की बाबा ते ग्रुप पण नको आणि 17 भानगडीच होत आहेत, आमच्या अभ्यास तर काही होत नाही, तर स्वतःच्या लेवलला हे करा. इवन तुम्ही भिंतीकडे बघून समजवू शकता की हा टॉपिक मला असा कळलाय. मंदारपत्की बघा, इंटरव्ह्यूच्या वेळेला पण असं भिंतीकडे बघून बडबडत बसायचं, उत्तर सांगतोय असं हे करायचं, इमॅजिन करायचं. सो बेसिक फंडा काय, मी म्हटलं ना वाय काय आहे,
जेव्हा तुम्ही दुसऱ्याला समजवायला सांगता, म्हणजे वुमनचा क्रायसिस आहे, वुमनचा इश्यू आहे, मी माझ्या आईला समजावून सांगू शकतो का हे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून, की लाडकी बहीण या योजनेतले प्रॉब्लेम काय आहेत ही मी त्या सामान्य लोकांना सांगू शकतो का? त्याचा विचार करा आणि तशा प्रकारे स्वतःच्या लेवलला तसं बोलण्याचा प्रयत्न करा, संवाद साधा. तरच ते काय होईल, इंटरनलाइज होईल, झिरपेल. येते लक्षात? इथपर्यंत काही डाऊट आहे का? आता जे मेन स्पेसिफिक पॉईंट मी म्हटलं त्या नोट्सचे पण काही स्टेजेस असणार आहेत बघा. लोक म्हणतात की ती लेनची असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. म्हटलं ना 8 पॉईंट आहेत ना, त्या 8 पॉईंटच्या कंटेक्स्टमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स काढायला पाहिजे, कारण मी माझ्या सोर्सला या टॉपिकच्या कंटेक्स्टमध्ये रिव्हिजिट करणार नाही. माझ्या नोट्समध्येच नंतर न्यूजपेपरमधून काही ॲडिशन झाली तर ती करेन, बट माझ्या नोट्स कॉम्प्रिहेन्सिव्ह असायला पाहिजे. म्हणजे तुमचा नोट्सचा ना अशी जर्नी असायला पाहिजे. मॅक्रो, मायक्रो, नॅनो. मॅक्रो नोट्सवरती त्या आणखी शॉर्ट करून ठेवणं. म्हणजे जर समजा माझ्या इतिक्षा नोट 100 पेजेसच्या असतील तर त्याची मायक्रो नोट ही 15 ते 20 पेजेसची होईल, जी मी म्हणेन प्री आणि मेन्सच्या पिरियडमध्ये प्रत्येक टेस्टच्या आधी मला रिव्हिजिट करायचं आहे. आणि हे करताना कधी गरज पडली तर माझ्या मॅक्रो नोट्सकडे मी जाईन. नॅनो नोट म्हणजे काय, 1 ते 2 पानाची नोट त्या टॉपिक रिलेटेड. म्हणजे मी परीक्षेच्या आतमध्ये जस्ट जाणार आहे तेव्हा सुद्धा ती नोट जस्ट घेऊन जाईल. UPSCमध्ये झोन आहेत बघा, GS1चा, GS2 आणि त्यामधले पण टॉपिकचा. आता मला कदाचित स्पीकर रिलेटेड आर्टिकल नंबर किती आहे, स्पीकरचा आर्टिकल किती आहे नाही आठवत ना लगेच, तर मी लिस्ट तयार केली, आर्टिकल 93 स्पीकर. जस्ट परीक्षेच्या आधी पण गेलो तर ते रिप्रोड्यूस करायला पटकन मला संधी मिळेल. सो त्याची नॅनो नोट पण असेल. एक साधं इमॅजिन करा की मायक्रो नोट कुठल्या लेवलच्या झाल्या पाहिजेत. तुमचा GS2चा पेपर संध्याकाळी 5 वाजता संपतो. तुम्ही जिथं राहताय त्या रूमपर्यंत, त्या हॉटेलपर्यंत यायला एक 6 वाजले असं कन्सिडर करा. तुम्ही फ्रेश होऊन 6:30 वाजता अभ्यासाला बसले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता GS3चा पेपर आहे. किती वाजता झोपाल तुम्ही रात्री आधी? अंतिम रात है तो थोडा लढेंगे काय. मी म्हटलं 12:30 असा 6 तासाचा स्पॅन मिळाला. आता याच्यामध्ये तुम्हाला GS3 आणि GS4 रिवाइज करायचं आहे. 6 तासामध्ये तुम्हाला काय रिवाइज करायचं आहे, GS3 आणि GS4. माझ्या मायक्रो नोट्स कशा असायला पाहिजेत, या 6 तासामध्ये 2 वेळा ॲटलिस्ट माझ्या GS3च्या GS4च्या रिव्हिजन होतील अशा असायला पाहिजे. आणि माझी नॅनो नोट काय असेल, 9 ते 12 माझा GS3चा पेपर झाला, त्याच्यानंतर 2 वाजता माझा GS4चा पेपर स्टार्ट होतो. मी जेवणाचा आणि पुन्हा एकदा फ्रेश होण्याचा टाईम सोडला की एक साधारण अर्धा तास 40 मिनटं तुम्ही वाचू शकता. त्या 40 मिनटामध्ये किमान 4 ते 5 रिव्हिजन माझ्या नॅनो नोट्सच्या होतील अशी ती असायला पाहिजे. अल्टिमेटली हे बुद्धत्वाकडे जाण्याचं लक्षण आहे. हे झालं की लिबरेशनच असतं स्पर्धा परीक्षेच्या सायकलमधून. पण आधी या 2 स्टेजेस, समजा मायक्रोपर्यंत तुम्ही गेलात प्रिलिमच्या आधीच तर व्हेरी गुड, नाही तर मायक्रोला डील करा. आणि मायक्रोपर्यंत कधी जाता येतं, त्या प्री आणि मेन्सच्या पहिल्या 1-2-1.5 महिन्यामध्ये जाता येतं. पण असतील तर ना त्यावर म्हणून लक्षात ठेवा, 25 मे नंतरचं माझं काय सूत्र असेल, रिव्हिजन ऑफ माय नोट्स, रायटिंग, ॲनालिसिस ऑफ दॅट रायटिंग अँड अगेन रिव्हिजन रायटिंग. याच्यामध्ये रीडिंग हा शब्द जर तुम्हाला आणायचा नसेल तर आत्ता नोट्स प्रिपेअर करायला पाहिजे. ह्याचं ऐश्वर्या वर्माचं स्टेटमेंट काही दिवसांपूर्वी ग्रुपवरती टाकलं होतं, टेलिग्रामला टाकलं होतं मी. या पिरियडमध्ये जे मेहनत घेतील तेच अल्टिमेटली पुढच्या वेळेला क्लिअर होणार आहेत. आलं एक लक्षात? नोट्स मेकिंगमध्ये ओव्हरऑल काही डाऊट आहे का?
आता एक साधं सूत्र बघा, म्हणजे एक टॉपर होती, तिने तिचे ना GSचे आय थिंक 40 मार्क इन्क्रीज केले होते कम्पेअर टू लास्ट इयरच्या मेन्स. तर तिला असं मी म्हटलं होतं की काय असं वर्क झालं की 40 मार्क वाढले. तिचं असं म्हणणं होतं, एक सूत्र वापरलं, 10 मार्काला 10 मुद्दे, 15 मार्काला 15 मुद्दे, जनरेशन ऑफ मॅक्झिमम पॉईंट्स. याचा अर्थ माझ्याकडे प्रिपेअर पण पॉईंट जास्त असायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या नोट्समधले पॉईंट पण बल्की असण्यापेक्षा त्याची लेंथ छोटी ठेवा आणि जनरेट मोर पॉईंट करा. आता समजा एखादा टॉपिक आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम जास्त आहेत त्याच्या रिलेटेड, तर मी म्हणेन 10 स्कीम तर आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. पण काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम 4-5च्या वरती जाणार नाही. तो गव्हर्नमेंट पॉईंट सब्जेक्टिव्ह आहे. पण मी म्हणेन वे फॉरवर्डचे आणि चॅलेंजेसचे पॉईंट ॲटलिस्ट 10 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. आता ह्यामध्ये काही कॉमन पॉईंट असतात ना, इन्फ्रास्ट्रक्चर चॅलेंज वगैरे, मग त्याला थोडं स्पेसिफिक आधीच करून ठेवलं. एक्झाम्पल हा प्रॉब्लेम आहे. एक्झाम्पलच्या बाबतीत 5-6 एक्झाम्पल, 5-6 कीवर्ड मॅटर करतील. पण एखादा डायमेन्शन आहे जेंडरसारखा, त्याच्यात जास्त कीवर्ड काढून ठेवले तर तो फायदा होतो. हे करताना, एक्झाम्पल जनरेट करताना, खास करून व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल जनरेट करताना, ते एक्झाम्पल एसे, इथिक्स, GS 1, 2, 3 या सगळ्यामध्ये वापरता येईल असं जनरेट करा. मध्यंतरी एका आनंदवाडी नावाच्या गावाचं एक्झाम्पल टेलिग्रामला शेअर केलं होतं बघा. 5 ते 6 कंटेक्स्टमध्ये ते वापरता येतं. सो असे एक्झाम्पल बघा की जे माझं लक्षात ठेवण्याचं बर्डन कमी होतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी वापरू शकतो. एक एक्झाम्पल सांगतो. टोडा नावाची ट्रायबल कम्युनिटी आहे, तामिळनाडू निलगिरीच्या रिजनमध्ये सापडते. त्यांच्यातील महिला या पुखूर नावाचं एम्ब्रॉयडरीसाठी फेमस आहे. पुखूर जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा फेमस आहे. सो मी काय लक्षात ठेवेन, सोशल इम्पॉवरमेंटच्या कंटेक्स्टमध्ये लक्षात ठेवेन, वुमन इम्पॉवरमेंटच्या कंटेक्स्टमध्ये लक्षात ठेवेन, ग्लोबलायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये, कारण एका ट्रायबल कम्युनिटीचा प्रोडक्ट काय होतोय, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातोय. सो मला अशा मल्टिपल वेनी ते एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, तर मला लक्षात ठेवायला पाहिजे. सो रॅदर दॅन मी म्हणेन की स्पेसिफिक खूप जास्त करण्यापेक्षा असं करा की जे वेगवेगळ्या स्पेसिफिक कंटेक्स्टमध्ये बसू शकतं. 1 ते 2 डायग्रामचा विचार करून ठेवता येतो आणि इवन बेसिक सोशल ऑडिट सारख्या टॉपिकवरती पण डायग्राम बनवता येते. आणखी काही प्रश्न? ओके, इथिक्स आन्सर रायटिंगच्या कंटेक्स्टमध्ये पण मला बोलायचं होतं, बट बेसिकली ती आणखी थोडी लेंदी प्रोसेस आहे, तर आपण पुन्हा एकदा नंतर ते प्लॅन करू शकतो. बट जसं मी म्हटलं की काही झालं तरी त्याच्यावर रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्या सेशनमधले, दुसऱ्या सेशनमधले तुम्ही स्वतःचं रिफ्लेक्शन जनरेट नाही केलं की आणि त्यातलं कुठलं तुम्हाला ॲप्लिकेबल आहे, युटिलिटी आहे याचा विचार नाही केला, तर पुन्हा एकदा मग ते प्रवचनच असतं ना, हबब या महाराजांचं प्रवचन, या महाराजांचं प्रवचन. ठीक आहे, काही असेल तर 1-to-1 आपण बोलूया.